नमस्कार. सभागृहात उपस्थित सर्व मान्यवरांना आणि प्रेक्षकांना माझा मराठी अकादमी 66 विभाग आणि भोसले परिवार कुडचडेकडून शतशः प्रणाम. मित्रहो, रवींद्र भवन मडगावच्या या कृष्ण पक्षाने असे अनेक सोहळे पाहिले असतील. कितीतरी पुस्तकांचे लोकार्पण सोहळे, तर कुणाचा सत्कार सोहळा, तर कुणाचा बक्षीस वितरणाचा कार्यक्रम व काही शाळा महाविद्यालयांनी आयोजित केलेल्या स्पर्धा सुद्धा त्यात असतील. पण आजचा हा कार्यक्रम खास असा आहे का त्याचं वैशिष्ट्यच असं आहे आणि हा कृष्ण पक्ष एकमेव त्याचा साक्षीदारही असेल. आपल्यामधील कितीतरी जणांनी अशा अनेक कार्यक्रमांना आपली उपस्थिती लावलेली असेल. पण आजचा कार्यक्रम खास आहे म्हणण्यामागचं कारण आमच्या लेखिका सौ गुलाब महादेव भोसले या आज पहिल्यांदाच आपलं साहित्यरूपी अपत्य मराठी साहित्य चरणी अर्पण करणार आहे. आणि म्हणूनच हा सोहळा आमच्यासाठी खास आहे. त्याची कारणं आणि ते सगळं रहस्य नंतर उलगडतच जाईल. तर त्यांच्यासाठी जोरदार टाळ्यांचा वर्षाव करून आम्ही आमच्या या कार्यक्रमाला सुरुवात करूया. आमच्या संस्कृतीचा वारसा जपताना मी विनंती करते सौ रुचा लोटलीकर यांना त्यांनी ईशस्तवन गाऊन आजच्या कार्यक्रमाची सुरुवात करावी. जय शारदे वागीश्वरी, जय शारदे वागीश्वरी, विधिकन्यके विद्याधरी वागीश्वरी वागीश्वरी, जय शारदे ज्योत्स्ने परी कांती तुझी, ज्योत्स्ने परी कांती तुझी, मुखरम्य शारद चंद्रमा उजळी तुझ्या हास्यातुनी, उजळी तुझ्या हास्यातुनी, चारी युगांची पौर्णिमा, तुझी कृपेचे चांदणे, तुझी कृपेचे चांदणे, नितवर्षुदे अमुच्या शिरी, नितवर्षुदे अमुच्या शिरी वागीश्वरी, जय शारदे वागीश्वरी, वीणेवरी फिरता तुझी, वीणेवरी फिरता तुझी, चतुरा कलामय अंगुली, चतुरा कलामय अंगुली, संगीत जन्माये नवे, संगीत जन्माये नवे, जडता मतीची भंगली, उन्मेष कल्पतरोवरी, उन्मेष कल्पतरोवरी, बहरून आल्या मंजिरी, बहरून
आणि सुसुंदर अशा स्वरांनी हा कृष्ण पक्ष जणू पावन झाला आहे असं मला तरी वाटतं. या कार्यक्रमाला एक आगळी वेगळी शोभा सुद्धा आणली आहे. रुचा लोटलीकर, तुमचा धन्यवाद. ईशस्तवन झाल्यानंतर कोणत्याही कार्यक्रमाची सुरुवात दीप प्रज्वलन करून केली जाते. ज्ञान आणि प्रकाशाचं प्रतीक असं आम्ही दिव्याला मानतो. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी देवाकडे व परमात्म्याकडे केलेली ही जणू प्रार्थनाच असते. तर आता दीप प्रज्वलन करण्यासाठी मी आमचे कार्यक्रमाचे सर्व मान्यवर जे आमच्या इथं उपस्थित आहेत, प्रमुख अतिथी कुडचडे मतदारसंघाचे आमदार, गोवा राज्याचे मंत्री श्री निलेश काब्राल, निमंत्रित म्हणून सरकारी महाविद्यालयातील मराठी विभाग प्राध्यापिका सौ सारिका आडविलकर, गोवा मराठी अकादमीचे अध्यक्ष प्राचार्य अनिल सामंत, प्रमुख वक्ता व गोव्यातील नामांकित मराठी साहित्यिका सौ रजनी रायकर, गोवा मराठी अकादमी 66 विभागाचे अध्यक्ष अरुण रायकर, भोसले प्रकाशनचे समन्वयक श्री ज्योतिबा पाटील आणि स्वतः लेखिका सौ गुलाब महादेव भोसले यांना विनंती करते की त्यांनी दीप प्रज्वलन करून आजच्या कार्यक्रमाला प्रकाश टाकावा. सर्व मान्यवरांचे आभार. तसेच मी त्यांना विनंती करते की त्यांनी व्यासपीठावर आसनस्थ व्हावे. सांस्कृतिक पद्धतीप्रमाणे आजच्या कार्यक्रमाला सुरुवात करतानाच भोसले प्रकाशनचे आधारस्तंभ श्री ज्योतिबा पाटील यांना मी विनंती करते की त्यांनी प्रास्ताविक करावे. सर्व उपस्थितांना नमस्कार. आजच्या या कार्यक्रमाचे पाहुणे मंडळी, श्री गोव्याचे
राज्य कॅबिनेट मंत्री श्री निलेश काब्रालजी, गोवा अकादमीचे अध्यक्ष श्री अनिल सामंतजी, मराठी साहित्यिका रजनी रायकरजी आणि मराठी विभाग प्रमुख सरकारी विद्यालय केपे श्री सारिका आडवेकरजी, याशिवाय लेखिका सौ गुलाब भोसलेबाई, या सर्वांचं स्वागत करून मी इथं आपल्यासमोर या लेखिकेसंबंधी काही विचार मांडायचे आहेत, काही सांगायचं आहे, ते आपल्या सगळ्यांना आवडेल अशा पद्धतीने मी सांगेन. सौ गुलाब भोसले ताई या तशा बेळगावजवळच्या नंदगड गावच्या, लहानपण त्यांचं नंदगडला गेलेलं आहे. तिकडे त्यांनी शाळा केली, प्राथमिक शाळा शिकली, हायस्कूललाही गेल्या. पण त्यांचे वडील जे आहेत ना, ते हायस्कूलचे शिक्षक होते. त्यांनी काय केलं, 3 मुली किंवा आपल्या मुलीचं लग्न लावून मोकळं करून टाकावं म्हणून त्यांनी गडबड केली आणि त्यांचं शिक्षण पूर्ण व्हायच्या अगोदर त्यांचं लग्न करून टाकलं. आणि पती चांगला बलवान मिळाला, शक्तिमान मिळाला, पीटी मास्तर होते आणि गोव्यात नोकरी. म्हटल्यानंतर आमच्या लोकांना नंदगडच्या काय, अरे वा, गोव्यात नोकरी म्हणजे पहिलं पसंत आहे. त्यांनी ते लग्न करून टाकलं, आटोपलं आणि त्या गोव्याकार झाल्या. त्यानंतर त्यांनी शिक्षण कसं घेतलं, गरिबीत घेतलं. आणि शिकताना त्याला आवड होती निबंध लेखनाची. त्यांनी मला सांगितली गोष्ट सांगतो मी. निबंध लेखन लिहिताना त्या अगदी तन्मय होऊन लिहायच्या आणि शाळेत वर्गात पहिला नंबर घ्यायच्या. अशा पद्धतीने निबंध लिहिता त्यांनी लेखणी हातात घेतली. पण इकडे गोव्यात आल्यानंतर हे गृहिणीचं कार्य चालवताना मोठं काबाड कसं, संसार सगळा सांभाळायचा, मुलांना सांभाळायचा, पाहुणेस्वऱ्यांना सांभाळायचं. हे आमचे पीटी मास्तरजी यांचे भाऊ शिक्षणाला इकडे आले, त्यांच्या भावांची मुलं इकडे शिक्षणाला आली. अशा ह्या गोतावळ्यामध्ये त्यांचं ते लेखन बाजूला पडलं आणि संसारचा गाडा चालवायला लागला. नंतर जेव्हा त्यांना ते वाटायला लागलं की अरे माझं लेखन कुठं पडलं, मागं काहीतरी लिहायला पाहिजे, म्हणून त्यांचे वर्तमानपत्र वाचायला सुरुवात केली. गोव्यातले काही मिळेल तरी सर आणून टाकलं, सगळी वाचत बसायचं दिवसात. आणि त्याच्यामुळे त्यांना त्या कथा वगैरे कविता वगैरे त्या पुस्तकाच्या वर्तमानपत्राला वाचायला मिळाल्यामुळं त्यांच्या त्या डोक्यात ते लेखनाचे विचार सुरू झाले, आपणही काहीतरी लिहायला पाहिजे. आणि त्यांनी तशी सुरुवातही केली. गेल्या 10-15 वर्षापासून त्या लिहितात. आणि त्यांच्याकडे असे जवळजवळ डझनभर कथा पाठवून आहेत आणि 2 पुस्तकं होती, कविता संग्रह आहे. पण त्यांचं काय झालं, त्यांना योग्य मार्गदर्शन मिळालं नाही की ते कविताचं प्रकाशन करायला पाहिजे, कथा कादंबरीचं प्रकाशन करायला पाहिजे. एकदा ते जोडी आमच्या घरी आली. मी ज्योतिबा पाटील माझी ओळख सांगतो पहिल्यांदा. मी कवी आहे आणि लेखक आहे, कथाही लिहिली आहेत मी. आणि ते आल्यानंतर मला सर आम्ही काय करूया, असं झालं आहे, माझ्या मिसेसने काहीतरी पुस्तक लिहिलं, जरा बघा. बरं म्हटलं बघूया. मग एकदा घेऊन आले. ते माझी बायकोने मी त्या वाचल्या, काय ते कथा वाचल्या, कविता वाचल्या. आणि त्यांना म्हटलं आपण पहिल्यांदा तुम्हाला सगळ्यात आवडलेलं कुठलं आहे, तर म्हणाल कादंबरी. पहिल्यांदा आपण कादंबरी प्रकाशित करू, त्यात काय काय येतं काही इंटरेस्ट पाहू. म्हटल्यानंतर आम्ही वाचन केलं, आम्ही काहीतरी सूचना केल्या. त्यानंतर ते पुस्तक गेलं आमच्या आडवेकर बँकेमध्ये, सारिका आडवेकर बँकेमध्ये. त्यांच्याकडे देऊन दिलं. म्हटलं जरा बघा, तुम्ही ते मराठी प्राध्यापिका असल्यामुळे आमच्यापेक्षा त्यांना त्याच्यातलं ज्ञान जास्त. म्हटलं त्यांनी तपासलं आणि म्हणाले असं त्यात सुधारणा करायला पाहिजे आणि ते करा. आणि त्याप्रमाणे सुधारणा केल्यानंतर हे पुस्तक तयार झालेलं आहे. तर बाईसाहेबांचं लेखन अगदी काय म्हणतात, ते लहान मुलाचं मानसशास्त्राला धरून आहे. त्याला ते मानसशास्त्र त्यांनी अभ्यास केलेला आहे असं मी म्हणत नाही, कुठली डिग्री घेतली मानसशास्त्र असं मी म्हणत नाही. पण त्या मुलामध्ये लहानपणापासून वावरल्यामुळं आणि घरी डझनभर मुलं असल्यामुळं भावाची याची त्याची सगळ्याची, त्या मुलांचं ज्ञान त्यांना चांगलं कळलं आणि त्यांना धरून त्यांनी ती कथा अगदी अशी बेतलेली आहे
की वाचताना आपल्याला वाटतं की एका कुटुंबात आम्ही शिरलेलो आहोत आणि त्या कुटुंबातील मुलांशी आमचे वादविवाद होतात, त्यांच्याशी मी बोलतो, खेळतो, झगडतो असं वाटायला लागतं. अशा प्रकारची कथा ही अमर प्रेम नावाची कथा सौ गुलाब भोसले बहीण लिहिली आहे. ह्या कामामध्ये त्यांचे मिस्टर माझे मित्र आहेत, ते पी टी मास्तर, मीही पी टी मास्टर होतो काय आमची जोडी चांगली जमत होती. त्यांनाही मी म्हटलं, त्यांनीही त्या आपल्या मी सरळ सांगितलं, तुम्ही जर त्यांना मदत करत असाल तर पुस्तक प्रकाशित होणार. आणि मला अगदी वचन दिलं की आहे, तुम्ही काळजी करूया, तुम्ही काय सांगाल ते करूया. आणि त्यानंतर हे पुस्तक त्यांच्याही सहकार्यामुळं तयार झालेलं आहे. अशा ह्या पुस्तकाचं आज प्रकाशन होत आहे आणि तुमच्या सगळ्यासमोर ते होत आहे आणि आनंदाने आणि अगदी आम्ही भारावून गेल्या मनानं त्याचं स्वागत करूया. सगळ्यांना धन्यवाद. पाटील सर आपले आम्ही धन्यवाद मानतो. पाटील सर स्वतः एक उत्कृष्ट लेखक आहेत. सातत्याने त्यांनी कथा कादंबऱ्या आजपर्यंत लिहिल्या आहेत आणि त्या प्रकाशित झाल्या आहेत. तसेच त्यांचे 5 कथासंग्रहही प्रकाशित झालेले आहेत. साव्याची भाकरी हा त्यांचा उत्कृष्ट कथासंग्रह माझ्या तरी वाचनात आला आहे. मी त्यांच्या घरी गेला असताना. तुम्ही पण मुद्दाम वाचा. आणि हे सगळं सांगण्यामागचं कारण ह्या लेखिका आज प्रकाश झोतात या येण्यामागचं कारण स्वतः पाटील सर आहेत. सो पाटील सरांचं मी आणखीन जास्त हे करत नाही, पण आपल्याला कल्पना आली असेल, कारण एक लेखकच दुसऱ्या लेखकाला ओळखू शकतो. म्हणूनच त्यांना प्रेरणा दिली लिहिण्यासाठी. म्हणजे त्या लिहितच होत्या, पण त्यांचा कसा प्रवास मग सुरू झाला मग पुन्हा आपण ऐकूच नंतर. तर आता मी गोवा मराठी अकादमी 66 विभागाचे अध्यक्ष श्री अरुण रायकर यांना विनंती करते की त्यांनी त्या विभागातर्फे आम्हा सर्वांचं या उपस्थित प्रेक्षकांचं स्वागत करावं. नमस्कार. गोवा मराठी अकादमी 66 प्रभागाचे अध्यक्ष या नात्याने मी आपल्याचं सर्वांचं स्वागत करीत आहे. आज गोवा मराठी अकादमी 66 प्रभागातर्फे सौभाग्यवती गुलाब महादेव भोसले लिखित अमर प्रेम पुस्तक प्रकाशन सोहळा उपस्थित लाभलेले आहेत. आम्हाला प्रमुख पाहुणे म्हणून गोवा राज्याचे बांधकाम मंत्री तसेच लॉ मिनिस्टर श्री निलेश बाब काबरालजी, तसेच विशेष अतिथी प्रमुख वक्ता सौभाग्यवती रजनी रायकर, निमंत्रित प्राध्यापक सौ सारिका अडविलकर आणि कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राचार्य श्री अनिल सामंतजी, श्री ज्योतिबा पाटील, श्री महादेव भोसले व इतर मान्यवर व उपस्थित सर्व साहित्यप्रेमी रसिक वर्ग यांचे मी मनपूर्वक स्वागत करतो. या प्रकाशन सोहळ्यात उपस्थित सर्व रसिकांचे मी मनपूर्वक हार्दिक स्वागत करतो. गोवा मराठी अकादमी साहित्य क्षेत्रात कार्य करणाऱ्यांचं सर्वांनाच मदत करत असते. नवीन साहित्य कृती निर्माण व्हाव्यात म्हणून लेखकांना मार्गदर्शन उत्तेजन देत असतं. नवीन साहित्य प्रकाशित करणाऱ्यांना मदत करते. अकादमीतर्फे नवीन दर्जेदार साहित्य निर्माण व्हावे म्हणून अकादमी नेहमीच काम करते आणि त्यांना हातभार लागते. त्यामुळे आज जेव्हा सौभाग्यवती गुलाब भोसले या नवनीत लेखिका आपले पुस्तक अकादमीतर्फे प्रकाशित करू इच्छित आहे, तेव्हा अकादमीचं सर्व त्यांना सहकार्य मिळालेले आहे. गोवा मराठी अकादमी आज या विभागाचा 16वा संबंध होत आहे. याचं हे अध्यक्ष या नात्यानं मला पुष्कळ आनंद होतो. जास्त काही बोलत नाही. आपण सर्व मराठी प्रेमी साहित्यप्रेमी आज मोठ्या संख्येने या उपस्थित राहिल्यात
गोवा मराठी अकादमीतर्फे मी आपण सर्व मंचावरील मान्यवरांचं मी स्वागत करतो आणि सर्व इथं उपस्थित असलेले पत्रकार वर्ग, मीडिया और आणखी त्यांचे गुलाब पाटील यांचं नातवंड नातेवाईक मित्रमंडळी यांचं मी स्वागत करतो. धन्यवाद. धन्यवाद सर अरुण रायकर. आपल्या स्वागतपर भाषणातून आपण सुंदर अशा शब्दांतून सगळ्यांचं स्वागत केलेलं आहे. पण असं म्हणतात की त्याबरोबर जर फुलांची जोड जर त्याला लावली असेल तर त्या स्वागतात जसं दुधात साखर मिळाल्याप्रमाणे होईल. तर प्रेमाची प्रतीक असलेली फुलं आता आपण सगळ्यांना भेटूया. तर मी सर्व उपस्थित मान्यवरांना फुलं भेटवण्यासाठी आता विनंती करते. सौ अर्चना भोसले यांनी आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे श्री निलेश काब्राल यांना पुष्पगुच्छ देऊन त्यांचे स्वागत करावे. निमंत्रित पाहुणे सौ सारिका आडविलकर यांचे स्वागत करण्यासाठी पुनीत पेडणेकर यांना मी बोलावते. आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री प्राचार्य अनिल सामंत यांना पुष्पगुच्छ देण्यासाठी अभिजित गुरव यांनी पुढे यावे. आजच्या कार्यक्रमाला लाभलेल्या प्रमुख वक्ता सौ रजनी रायकर यांना रुपाली पेडणेकर यांनी पुढे येऊन पुष्पगुच्छ प्रदान करावे. अध्यक्ष अरुण रायकर यांना प्रवीण भोसले यांनी पुष्पगुच्छ द्यावे. समन्वयक श्री ज्योतिबा पाटील यांना ज्योती गुरव यांनी पुढे येऊन पुष्पगुच्छ द्यावे. आणि लेखिका सौ गुलाब महादेव भोसले यांना त्यांचे नातू श्री प्रतीक भोसले यांनी पुढे येऊन पुष्पगुच्छ प्रदान करावे. श्री पाटील सरांनी आपल्या वक्तव्यातून मांडलं आहे त्यांचा आज लेखिकेचा प्रकाशन म्हणजे पुस्तक रूपाने येताना त्याची थोडीशी त्याचा इतिहास थोडासा सांगितला आहे. तर संसाराचा गाडा ओढताना कित्येक अडचणीवर मात करीत साहित्य निर्मिती करणे हे एका स्त्रीच्या जिद्दी स्वभावाचे द्योतक आहे. लहानपणीच उफाळून आलेला साहित्याचा ओघ कर्तव्यदक्ष गृहिणी बनल्यानंतर खोल मनात त्यांच्या दडला गेला आणि तो पुस्तक रूपी पूर्णत्वास येण्यासाठी सुमारे 30-35 वर्षांचा काळ गेला असेल. अटपट कसे का होईना साहित्याची देवी या ममतेला प्रसन्न झाली ती 2021 साली. कोरोनाच्या काळामध्ये म्हटल्यास वावगं ठरणार नाही. तर आणि म्हणूनच त्यांच्याच कृपा आशीर्वादाने ही कादंबरी अवतरली, तीही अमर प्रेम. आता अमर प्रेम असं काय आहे, त्या पुस्तकामध्ये काय आहे ज्याला अमर प्रेम म्हणतात. आणि पाटील सरांनी त्याची थोडं त्याच्याबद्दल सांगितलं आहे. तर त्याचं रहस्य उलगडण्यासाठी म्हणूया आणि ती लोकांसमोर येण्यासाठी लोकार्पण करण्याची वेळ आता आली आहे. तर मी यांना विनंती करते आमच्या आजच्या निमंत्रित आमच्या पाहुण्यांकडे मुख्य मान्यवरांकडे त्यांनी या पुस्तकाचं लोकार्पण करावं. सर
गुलाब भोसले यांना मी विनंती करते, त्यांनी इथं आलं तर बरं वाटेल आम्हाला. सर, महादेव भोसले सर. धन्यवाद सर. मित्र हो, आजचा हा सोहळा जसा लेखिकेसाठी खास आहे, सर्वांसाठी खास आहे, तसा आमच्यासाठी पण. आम्ही आयोजक या नात्याने हे काम हाती घेतलं आहे. तरी आम्ही कोकणी माणसं म्हणून जरा व्यासपीठावरून बोलताना भाषेची अडचण मध्ये मध्ये येत असली तरी आपण सर्वजण समजून घ्याल अशी अपेक्षा आहे. माझा व्यवसाय म्हणजे मी शिक्षिका पण कोकणीची आहे आणि कोकणी म्हणावर म्हणजे आमच्या कोकणी साहित्यातून आमचे अनेक कार्यक्रम आता कितीतरी वर्ष आमचे चालत आहेत. पण मराठी शिक्षण झालं असल्याने मी आज हा आत्मविश्वासाने आपल्या पुढे पुढे आहे की मी हे करणार. पण काय होतो, अचानक तोंड ह्या जिभेवरती सरस्वती कोकणी आहे म्हणजे पटकन कोकणी इथं येते आणि थांबते आणि मग मराठी करावं लागतं मला आज. असा गोंधळ होणार आहे याची कल्पना मला आधी होती. तरी सुद्धा मी पाटील सरांचा मान राखून आणि नारायण करमळकर यांच्या फॅमिलीचा मान राखून मी म्हटलं की हा कार्यक्रम मीच करणार आहे, म्हणजे सूत्रसंचालन मीच हाती घेणार आहे. तर आपण असा आत्मविश्वास असला पाहिजे आणि ही एक प्रेरणा आहे आणि जी मला गुलाबताईच्या साहित्यातून पण मिळाली. म्हणजे अमर प्रेम पुस्तक मी वाचलं आहे आणि आपण पण मुद्दाम ते वाचा. तुम्ही वाचताना त्या कादंबरीविषयी आपल्याला जास्त अशी आमची प्रमुख वक्ता आणि ती नंतर सांगतीलच. भाषेवर ज्यांची प्रचंड प्रभुत्व त्यांचे अति सुंदर वक्तृत्व अशी उक्ती जी आहे, अशी व्याख्या ज्यांना तंतोतंत लागू पडेल असे आहेत आमचे गोवा मराठी अकादमीचे अध्यक्ष प्राचार्य अनिल सामंत. तर त्यांना मी आता विनंती करते की त्यांनी आपले सुंदर असे विचार या समयी मांडावे. आजच्या या कार्यक्रमामध्ये व्यासपीठावर उपस्थित माननीय मंत्रीजी निलेशजी काबराल, लेखिका सौभाग्यवती गुलाब भोसले, प्राध्यापिका सारिका आडविलकर, ज्योतिबाजी, अरुण रायकर, रजनी रायकर, उपस्थितामध्ये पत्रकार आणि सगळ्या मित्रांनो, गौरीश विर्णेकर यांनी खूप चांगली गोष्ट केली आणि मला आत्ताच समजलं काबरालजी यांच्याकडून की 45 ते 1 तासामध्ये हा कार्यक्रम आटोपता घेतला जाणार आहे आणि त्यामुळे 3 मिनटं 10 मिनटं अशी मिनटं सगळ्यांना दिलेली आहे. मी अभिनंदन करतो आयोजकांचं की अतिशय प्रसन्न अशा वातावरणामध्ये, म्हणजे पुस्तकाच्या प्रकाशनाला शोभेल अशा वातावरणामध्ये या पुस्तकाचं प्रकाशन होत आहे. मला जरी 10 मिनटं दिलेली असली तरी मी 5-6 मिनटामध्ये माझं मनोगत व्यक्त करतो आहे. कारण अनेक जण विशेषतः या पुस्तकाला प्रस्तावना ज्यांनी लिहिली आहेत त्या प्राध्यापिका सारिका आडविलकर यांनी अतिशय उत्तम अशा प्रकारे या पुस्तकाचा आढावा घेणार अशी समीक्षा प्रस्तावनेमध्ये केलेली आहेत आणि ते आता बोलणार आहे. मी या पुस्तकाबद्दल एक 2-3 विचार तुमच्यासमोर ठेवतो आहे आणि मी थांबेन. अमर प्रेम ही जी कादंबरी आहे, अर्थातच त्या कादंबरीच्या शीर्षकावरूनच तुम्हाला कळेल की प्रेम ह्या विषयावरची ही कादंबरी आहे. या कादंबरीबद्दल खूप सांगता येईल. आज इथं जे बसलेले श्रोते आहेत त्यांच्या जगण्याशी संबंधित 1-2 जे मुद्दे आहेत तेवढे मी सांगतो आहे आणि या पुस्तकाचं साहित्यिक वैशिष्ट्य वगैरे आहेत त्या सारिकाजी आणि इतर वक्ते सांगतील.
या पुस्तकाची कथा अगदी अर्ध्या मिनिटात सांगायची म्हणजे अगदी लहानपणी पाळण्यात मुली असताना मुलाचं लग्न ठरतं आणि त्या मुलाला माहीत असतं की ही माझी बायको आणि मी नवरा होणार आहे आणि त्यांचं प्रेम विकसित होत जातं. अतिशय उत्तम रीतीनं त्यांनी ती सगळी कथा फुलवलेली आहे. आणि जसं हिंदी सिनेमामध्ये नेहमी असं होतं की मुलाचा किंवा मुलीचा बाप जो असतो तो आडवा येतो मध्ये, तर तसं याही कादंबरीमध्ये मुलीचे वडील जे असतात तर ते त्या मुलीचं लग्न दुसऱ्या एकाबरोबर करतात आणि त्याचा इतका शॉक ह्या मुलाला बसतो कारण आयुष्यभर मी हिच्याशीच लग्न करण्याचं ठरलेलं असतं आणि तो हॉस्पिटलमध्ये अत्यावस्था असताना हिचं लग्न होतं आणि हिला कळतं की आपला राज म्हणून जो आहे हिरो याचा की तो आता अत्यावस्था आहे, ती भेटायला येते आणि त्या ठिकाणी त्याचाही प्राण तो सोडतो आणि त्याचा प्राण गेलेला बघून ही आत्महत्या करते म्हणजे ही निघून जाते. असा हा शोकांतिका याची सांगितलेली आहे. तुम्ही म्हणाल की याच्यामध्ये मोठं काय आहे. मला असं वाटतं की आज आपल्या कुटुंबामध्ये काही जे महत्त्वाचे प्रश्न आहेत ते प्रश्न या कादंबरीनं उभं केलेलं आहे. म्हणजे आणि मला सगळ्यात महत्त्वाचं असं वाटतं की हे प्रश्न जर आपण आज घेऊन गेलो आणि त्याची उत्तरं जर शोधली तर खऱ्या अर्थानं ही कादंबरी जे लिहिलं ती खऱ्या अर्थानं सफल झालं असं म्हणता येईल. आपल्याकडे मुखपृष्ठ जे असतं ना त्या मुखपृष्ठामध्ये काही प्रतिकात्मक सिंबॉलिक ज्याला आपण म्हणू असा काही अर्थ मांडलेला असतो. इथं जो झरा आहे हा प्रेमाचा वाहता झरा आहे. आणि मला एक सांगायचं की अलीकडे आपल्या घरामध्ये हे जे प्रॉब्लेम होतात, मुलांचे लव्ह अफेअर्स आहेत, मुलांचे ॲक्सिडेंट्स आहेत, मुलांच्या आईवडिलांबरोबरचं एकंदर संबंध आहे, तर याचं कारण जर कोण असेल तर या पुस्तकामध्ये दिसतंय की अलीकडे घराघरामध्ये जे प्रॉब्लेम आहेत त्या प्रॉब्लेमचं मूळ कारण आईवडील आहेत, पॅरेंट्स आहेत असं मला वाटतं. आणि ते इथं तर दिलेलंच आहे. आणि त्याचं कारण असं आहे की आपल्या मुलांना समजून घेणं, त्यांच्याशी बोलणं. मी एक प्रिन्सिपल असल्यामुळे जवळजवळ 25-30 वर्षामध्ये तुम्हाला किती इन्सिडेंट सांगू की ज्याच्यामध्ये आमच्या म्हापशाच्या जवळ एक मुलगा की तो SSCला असतो, प्रिलिमला असतो आणि तो नापास होणार म्हणून हे हेडमास्टर आईवडिलांना बोलवतात आणि सांगतात याचे मोबाईल काढून घ्या. हे 3-4 वर्षापूर्वीची गोष्ट. आता मोबाईल काढून घ्या काही चालणार नाही, मोबाईल घ्या, ऑनलाईनच सगळं शिक्षण झालेलं आहे. तर नाहीतर हा नापास होणार. तर ते आईवडील घरी येतात, पाल्याच्या मोबाईल वापरायचा नाही. तर तो म्हणाला मी आत्महत्या करणार. ते म्हणाले जे आत्महत्या करणार ते काही तोंडानं सांगतात का. मी तुम्हाला सिरियल सांगत नाही, घडलेली गोष्ट म्हापशाच्या जवळची सांगतो तुम्हाला. आणि हा मुलगा घरी येतो, वायर्स घेतो, स्वतःला गुंडाळतो, त्याची 2 टोकं इलेक्ट्रिसिटीच्या त्या 2 होल्समध्ये टाकतो, स्विच ऑन करतो आणि हा मुलगा स्वतःला जाळून घेतो. ही आपल्या गोव्यामध्ये घडलेली 2-3 वर्षापूर्वीची घटना आहे. अशा किती घटना मी तुम्हाला सांगू की आईवडिलांनी मुलांशी बोलणं. अनेकांना असं वाटतं की मला असं वाटतं की मुलांना सुधारायचं असेल ना तर हाऊ टू कम्युनिकेट, मुलांशी कसं बोललं पाहिजे आणि कसं वागलं पाहिजे. एक जस्ट इन्सिडेंट तुम्हाला सांगतो आणि मी थांबतो. मुष्टीफंड हायस्कूल त्या ठिकाणचा एक पॅरेंट, त्या पॅरेंट तो बँकेचा मॅनेजर, सकाळच्या वेळी टेन्शन सगळं, ते टार्गेट पूर्ण केलं पाहिजे, तो बाहेर पडतो आणि बाहेर पडण्यासाठी त्याला दाढी करण्यासाठी ते हे सापडत नाही दाढी करण्याचं. तो आपल्या बायकोला विचारतो कुठे ठेवलेस. तर ती बिचारे नोकरीला चाललेली असते, तू बघ असं म्हणता आवाज चढतात आणि तो कुठं ठेवलेस जोरानं म्हटल्यानंतर हा एकदम रागानं त्याचा हात असा वरती येतो बायकोला मारण्यासाठी. आणि दरवाजामध्ये 8वीमध्ये शिकणारा जरासा तगडा असा त्यांचा मुलगा उभा असतो. तो काय म्हणतो, डॅडी 1 स्टेप फॉरवर्ड अँड आय विल ब्रेक युअर हँड्स. आपल्या वडिलांना 8वीतला मुलगा सांगतो की बाबा 1 पाऊल पुढे टाका आणि माझ्या आईला हात लावून दाखवा बघू, मी तुझे हात मोडून टाकेन. तर हा वडील मुष्टीफंड हायस्कूलमध्ये येतो, सप्रे सरांना सांगतो की माझं सगळं आयुष्य गेलं, एकुलत्या एका मुलासाठी मी सगळं आयुष्य जगतो आहे, तो माझे हात तोडायला निघालेला, मी काय करू. तो मला काही करू नकोस, काय करायचं मी तुला नंतर सांगतो. ऑफिसमध्ये जातो. नंतर फोनवर रमेश सप्रे सर आपल्या अनेकांच्या ओळखीचे असतील, तर ते सांगतात की पुढच्या रविवारी गाडी घे, बायकोला बरोबर घे, मुलाला घे आणि मिरामारला फिरायला जा. आणि फिरायला गेल्यानंतर दिवसभर भटका, खा, सिनेमा बघा, सगळं करा. येताना मुलाला तुझ्या जवळ बसव,
गाडी सुरू करण्यापूर्वी त्याच्या खांद्यावर हात ठेव आणि त्याला सांग, त्या दिवशी मी तुझ्या आईवर असा हात उगारला, इट वॉज माय मिस्टेक, ती माझी चूक होती ना रे. असं तू जर म्हटलंस तर पॉसिबल आहे, शक्यता आहे की तुझा मुलगा म्हणेल, डॅडी त्या दिवशी तुम्ही माझ्या आईवर हात उगारला, इट वॉज युअर मिस्टेक, पण मी सुद्धा आय विल ब्रेक युअर हँड्स असं म्हणालो ना, इट वॉज माय मिस्टेक. आपल्या मुलांना समजावून देण्याची, पॅरेंट्सची ही बोलण्याची पद्धती शिकण्याची आवश्यकता आहे. त्यामुळे प्रिन्सिपल म्हणून मला अनेकदा असं वाटतं की देर आर नो प्रॉब्लेमॅटिक चिल्ड्रन इन गोवा, देर आर प्रॉब्लेमॅटिक पॅरेंट्स अँड टीचर्स. हे मी जबाबदारीनं म्हणतो, आय एम अ टीचर, मी स्वतः म्हणतो आहे. कारण या नवीन मुलांशी ज्यांच्याकडे एनर्जी आहे, ज्यांची बुद्धी आहे, हुशार, खूप प्रज्ञा आणि प्रतिभा आहे. मी मागे एकदा त्या ह्याच्यामध्ये सांगितलं होतं की माझे 2-3 मुलं त्या स्कूटरवरनं जात असताना पाठीवर लिहिलं होतं, 3 जण बसून चालले होते पल्सरवर, आणि पाठीमागे काय लिहिलं होतं, डोंट फॉलो मी, आय एम लॉस्ट. आपल्या अलीकडच्या मुलांना जीवनामध्ये दिशा नाही. या पुस्तकाचा केंद्रबिंदू जो आहे, ही मुलं लव्ह अफेअर असेल, प्रेमामध्ये असतील आणि कुठल्या गोष्टीमध्ये असतील, तर यांना दिशा कोणी दाखवत नाही. आणि ती दिशा कुठे आहे? तर मला अनेकदा असं वाटतं, हे जे आहे ना, दिस इज फॉल इन लव्ह. अलीकडे मुलं जे आपले करतात ना, फॉल इन लव्ह म्हणजे काय, प्रेमात पडणं. पडणं म्हणजे पडणंच ते प्रेमात. तर ही मुलं, ठीक आहे माझं लग्न झालं नाही त्यामुळे जीवन संपवतात. आपल्या भारतीय संस्कृतीचं सगळ्यात मोठं मूल्य जर कुठलं असेल ना, तुम्ही भगवान श्रीकृष्णाचं चरित्र वाचा. जगामध्ये इतकं प्रेम कोणी केलं नसेल, पण त्यानं फॉल इन लव्ह शिकवलं नाही, राईज इन लव्ह आहे. प्रेमामध्ये वर जाता आलं पाहिजे. तुम्हाला एक व्यक्ती नव्हे, जगासाठी जगण्याचं कुठलं तरी जीवन मूल्य तुमच्यासमोर. अलीकडे आपल्या मुलांना जगण्यामध्ये मोठी गोल, ज्याला आपण म्हणू ध्येय आहे, ते पॅरेंट्स आणि टीचर्स देत नाहीत. त्यामुळे कुठे जरासं कोणी एका मुलीनं नकार दिला की मांडीवरनं खाली उडी घे आणि कुठे काय कर जीवनाचा. ही जी शोकांतिका आहे, ती शोकांतिका एका अतिशय सुंदर रंजनपर अशा पद्धतीनं या कथानकामध्ये मांडलेली आहे. आणि म्हणून ही कादंबरी आपल्यासमोर नुसतं रंजन करत नाही. तुम्ही एखादी सुंदर कथा वाचल्यासारखं त्याच्यामध्ये येता आणि नंतर तुमच्या डोळ्यासमोर प्रश्न राहतात की हा जो राज आहे आणि ही जी श्रेया आहे, ही कुठे या पुस्तकामधली नाही. माझ्या घरामध्ये माझा मुलगा आणि मुलगी जी आहे ती कॉलेजमध्ये काय करत आहेत, त्यांचं जीवनामध्ये काय चालू आहे, त्यांच्याशी माझं काय. माझं बोलणं तर अलीकडे मी पॅरेंट्सना म्हणतो की आपण आपल्या मुलांबरोबर बोलतो तरी का. आपण आपल्या मुलांना अलीकडे टच थिअरी आली आहे की आपल्याकडे बोलणं नाही. अलीकडे आपण इंग्लिशमध्ये म्हणू शकतो बाबू आय लव्ह यू, मराठीमध्ये आणि कोकणीमध्ये बाबू माझं तुझ्यावर प्रेम आहे. त्याला वाटलं बाबांचाच काहीतरी बिघडलेलं आहे, प्रेम आहे. म्हणून त्यात एक थिअरी काय आली, तुम्हाला बोलता येत नाही ना, टच. एखाद्या शब्दाशिवाय तुम्ही टच करून मुलांशी बोलू शकता. तर मला हे सगळे विचार कुठं आठवले, हा जो प्रॉब्लेम या गुलाबताई भोसलेनी याच्यामध्ये मांडलेला आहे, तो आपल्या तरुण पिढीचे सध्याचे असणारे प्रॉब्लेम. आणि त्याच्याबरोबर सारिकाजी आडिवलकर यांनी सांगितलेलं आहे की पूर्वीच्या काळामध्ये ही बालविवाह जे होते ना, एकदा लवकर लग्न उरकून टाकूया, एकदा लवकर लग्न ठरवूया. हे लग्न ठरवण्याच्या आणि ओळखण्याच्या अशा प्रकारच्या गोष्टी नाही. जीवन जगायचं आहे, तर त्या जगण्यासाठी जुन्या रूढी आहेत त्या बदलल्या पाहिजे. घरामध्ये आई वडील म्हणतील तेच खरं, मला सगळं कळतं आहे, माझ्या मुलांना काही कळत नाही, अशा प्रकारच्या वृत्ती आहेत. त्यातून हे सगळे प्रश्न आहेत. या पुस्तकाबद्दल खूपच आणखी बोलता येतील. या पुस्तकाचं महत्त्वाचं वैशिष्ट्य, तुमची कादंबरी खूप चांगली झाली आहे, कारण त्यातले डायलॉग जे आहेत ना, संवाद जे आहे, ते तुमचं सामर्थ्य आहे. आणि त्याच्यामध्ये काय सामर्थ्य आहे, तर आपल्याकडे अनेक लेखक असतात ना, ते खूप अलंकारिक असं मोठं फ्लॉवरी लँग्वेजमध्ये लिहित असतात. अनेकांना असं वाटतं की असं अलंकारिक लिहिलं म्हणजे ते असतं. परंतु मागे मी ते निर्वासितच्या वेळी सुद्धा म्हणालो होतो की खूप साधं आणि सोपं असतं ना, ते सुद्धा खूपदा सुंदर असतं. तर तुम्ही सोपं, साधं, सिंपल असं जे लिहिलेलं आहे ना, ते सुंदर आहे. म्हणून मी तुमचं अभिनंदन करतो. आणि या पुढे तुम्ही ज्यावेळी कादंबरी लिहाल त्यावेळी सगळं इतकं बोलल्यानंतर तुमच्याकडे इतकी प्रतिभा आहे, तर यापुढे जीवनामध्ये अनेक प्रश्न जे आहेत आणि कादंबरीचा मोठा आवाका असतो, सगळा समाज, त्याचे प्रॉब्लेम्स, कुटुंब, व्यक्ती, असा मोठी स्पेस असते कादंबरीला. तर तुम्ही आणखी वाचन करून अशा प्रकारची एक, ज्याला आपण म्हणू की तुमची नाममुद्रा गोव्याच्या मराठी कादंबरीमध्ये उमटवेल, अशा प्रकारची कादंबरी आपण लिहावी. मी म्हणता
10 मिनटं वर जाईन की काय असं मला वाटतं आहे, म्हणून मी आता थांबतो आहे. आणि निलेशजींना सुद्धा कार्यक्रम आहे, त्यांना सुद्धा 5:30च्या आधी निघायचं आहे. तर मी या ठिकाणी थांबतो. पण थांबण्यापूर्वी या पुस्तकाला असं याची एक कविता छोटीशी मला आठवते पाडगावकरांची, ती आपल्यासमोर सादर करतो आणि मी थांबतो. ती कविता अशी आहे की माणसाला जगण्यासाठी काहीतरी असलं पाहिजे. नुसतं एखाद्या व्यक्तीवर प्रेम आहे, एकीकडे मला हे आवडतं, मला ते आवडतं, मला स्कूटर हवी, मला, आणि ते मिळालं नाही की सुसाईड. हे बरोबर नाही. पाडगावकरांनी त्या कवितेमध्ये काय म्हटलं आहे? मन मोकळं करायचं, अगदी मोकळं करायचं, पाखरू होऊन पाखराशी बोलायचं. आयुष्य म्हणजे काय केवळ काटेरी डंख आहे? जरा डोळे उघडून बघा तरी, प्रत्येकाला फुलपाखराचे पंख आहेत. आपण असतो आपली धून गात राहा, आपणच असतो आपला पाऊस न्हात राहा. झुळझुळणाऱ्या झऱ्याला मनापासून ताल द्या, मुका घ्यायला फूल आलं त्याला आपले गाल द्या. आणि शेवटची ओळ या विषयाशी आहे. इवलेशच्या थेंबावर सगळं आभाळ तोलायचं, इवलेशच्या थेंबावर सगळं आभाळ तोलायचं. मन मोकळं मोकळं अगदी मोकळं करायचं. हा इवलासा थेंब म्हणजे खरं खुरं राईज इन लव ज्याला आपण म्हणतो. प्रेमामध्ये वर उडणं जे आहे, झेप घेणं आहे, खाली पडणं नाही, आत्महत्या करणं नाही, सुसाईड करणं नाही. प्रेमामध्ये आधार देणं इतरांना आणि जगणं आणि जगवणं, अशा प्रकारचे प्रश्न आणि उत्तरं शोधण्याला आपल्याला उद्युक्त करणारी अशा प्रकारची कादंबरी लिहिल्याबद्दल त्यांना प्रेरणा देणारे ज्योतिबा, त्यांचे मिस्टर शारीरिक शिक्षक असले तरी खूप चांगल्या पद्धतीनं आपल्या पत्नीला त्यांनी प्रेरणा दिल्यामुळे हे पुस्तक येत आहे. यापुढे अशीच प्रेरणा यांच्याकडनं मिळावी अशी अपेक्षा करतो. आणि माझं जरासं लांबलेलं जे भाषण आहे ते मी थांबतो. आणखी गौरीश वेर्णेकर आणि आपण खूप सुंदर निवेदन करता आहात, कारण आपल्या भाषेपेक्षा सुद्धा ना आपलं मन आणि हृदय जे संवाद साधताना व्यक्त होतं आहे ते मला खूप महत्त्वाचं वाटतं. आणखी जिनं मला नाव आठवत नाही, परंतु जय शारदे मी आतापर्यंत गोव्यामध्ये अनेक काळांकडे ऐकले, परंतु इतकं सुरेल आणि अप्रतिम भावपूर्ण गीत सादर केलं. गौरीशचे विशेष अशा प्रकारचं अभिनंदन करतो. थांबतो. धन्यवाद. धन्यवाद सर. मी आपल्याला आपल्या भाषणाला एक जोड देते की आपलं सुद्धा भाषण असं ऐकत राहावं असं वाटतं. इतकं चांगलं भाषण मी मागच्या वेळी आपलं ऐकलं होतं. इथंच कार्यक्रम झाला होता, आपण होता त्यावेळी. थँक्यू सर. आपण स्वतः एक एकांकिका लेखक आहेत. मुक्ती, सापशिडी, खेळ मांडलेला अशा एकांकिकेचं लेखन त्यांनी केलं आहे. तसंच मुक्तछंद नावाची सीडी त्यांची आली आहे. आणि निवेदक, वक्ता या नात्याने गोवा व महाराष्ट्रातील विविध कार्यक्रमात त्यांचा सहभाग आहे. आणि स्वतः वालावलकर हायर सेकंडरी स्कूलमधून ते प्राचार्य म्हणून निवृत्त झाले आहेत. धन्यवाद सर. सरांनी आपल्या भाषणातून अमरप्रेम असं तुमच्यासमोर ठेवलं आहे. अमरप्रेमाबद्दल बोलण्यासाठी आमच्याकडे प्रमुख वक्ता म्हणून सौ रजनी रायकर आहेत, गोव्यातील नामवंत साहित्यिका, आणि त्या खास अशा आज या पुस्तकावर बोलण्यासाठी आल्या आहेत. आपण त्यांच्या तोंडून आता या अमर प्रेमाची कथा ऐकूया. पण त्या अगोदर त्यांची खास म्हणजे ओळख करण्यासाठी मी वैष्णवीला बोलवते. माननीय सौ रजनी अरुण रायकर, पत्रकार, 15 वर्षी पंचायतमध्ये मेंबर, 66 महिला संघटना अध्यक्ष, प्राईम TV सहेली कोऑर्डिनेटर, गोवा मराठी अकादमी सदस्य, गोमंत विद्यानिकेतन आजीव सदस्य, काव्य महफिल सदस्य, गोमंतकी लेखिका उपाध्यक्ष, इंटरनॅशनल लायन्स क्लब सदस्य व पदाधिकारी गोवा. वृत्तपत्रातून लेखन, कथा, ललित लेख व कविता, त्यांची 4 पुस्तके प्रसिद्ध झाली आहेत. 2 कविता संग्रह, आरोग्य शिबिरे आयोजित केली आहेत, महिलांसाठी प्रशिक्षण वर्ग, असं अनेक कार्य त्यांचं आहे. मी जास्त बोलणार नाही, पण त्यांचे विचार आम्ही ऐकूया. त्यांना जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया.
नमस्कार. आजच्या प्रकाशन सोहळ्याला उपस्थित असलेले प्रमुख अतिथी, कॅबिनेट मंत्री गोवा राज्य निलेश काब्राल सर, आज ह्या मंचावर मला गुरुतुल्य असलेले प्राचार्य अनिल सामंत सर, ज्यांचं बोलणं आताच आपण ऐकलेलं आहे, त्यांना मी प्रथम वंदन करते. अत्यंत गुरुस्थानी आहेत. 66 तालुक्याचे अध्यक्ष अरुण रायकर सर, ज्यांनी या पुस्तकाला सुंदर अशी प्रस्तावना दिलेली आहे, त्या प्राध्यापिका सारिका आडविलकर, तसंच आजच्या उत्सवमूर्ती आणि ज्यांचं पुस्तक आताच प्रकाशित झालेलं आहे अमर प्रेम, त्या लेखिका सौ गुलाब महादेव भोसले, त्यांचे पती व प्रेरणास्त्रोत महादेव भोसले, पत्रकार, सगळे पत्रकार वर्ग, माझ्या पत्रकार भगिनी, तसेच त्यांचे मार्गदर्शक श्री ज्योतिबा पाटील आणि अर्थात मला ही संधी दिलेले माझे सन्मित्र गौरीश वेर्णेकर आणि सौ वेर्णेकर. मला जी संधी मिळालेली आहे त्याला योग्य न्याय देण्याचा प्रयत्न मी करणार आहे. सर्वप्रथम अमर प्रेम ही कादंबरी लिहून मराठी साहित्य विश्वामध्ये ज्यांनी आज पदार्पण केलेलं आहे, त्या गुलाबताई भोसले यांचं आणि त्यांच्या कुटुंबियांचं सर्वप्रथम मी अभिनंदन करते. एखादी स्त्री जेव्हा साहित्यात किंवा कोणत्याही सामाजिक क्षेत्रामध्ये कार्य करू लागते, तेव्हा तिला सर्वप्रथम जर कशाची गरज असेल तर ती प्रोत्साहनाची, सहकार्याची आणि पाठिंब्याची. आणि त्यांना अर्थात त्यांचे पती श्री भोसले यांनी पाठिंबा दिलेला आहे. आणि त्यामुळेच आता या वयामध्ये सुद्धा त्यांनी या पुस्तकाचं प्रकाशन करण्याची, प्रसिद्ध करण्याची जो उत्साह दाखवलेला आहे तो अतुलनीय आहे. ऐका, वाचा आणि लिहा ही त्रिसूत्री आहे. म्हणजे त्यामुळेच आपण लेखन करू शकतो. आणि मला वाटतं लेखनासाठी मोठे शिक्षण घेण्याची काहीही जरुरी नाही. फक्त त्या माणसाची जिद्द आणि विचार हे महत्त्वपूर्ण वाटतात. गुलाबताईंचं लेखन अल्प जरी असलं तरी आताच पाटील सरांनी सांगितल्याप्रमाणे त्यांच्या अनेक लेखन त्यांनी करून ठेवलेलं आहे. फक्त त्यांना मला वाटतं पाठिंबा किंवा कोणीतरी प्रेरणा देणारं नव्हतं आणि त्यामुळे त्यांचं साहित्य प्रसिद्ध व्हायला असा उशीर झालेला आहे. आता या पुस्तकाकडे वळूया. आजचं पुस्तक त्यांचं जे प्रसिद्ध झालेलं आहे अमर प्रेम. आता ह्या अमर प्रेम या पुस्तकामध्ये मगाशी पाटील सरांनी सुद्धा उल्लेख केलेला होता की त्यांचं गाव नंदगड आणि ह्या गावातील जे वातावरण 50-60 वर्षापूर्वीचं, त्या गावातील उत्सव आणि अशा प्रकारे अनेक गोष्टी, अनेक घटना त्यांनी या पुस्तकामध्ये घेतलेल्या आहे. मुलांच्या अजाणत्या वयामध्ये घरातील वडीलधाऱ्या माणसांकडून 2 लहान मुलांना ज्यांची लग्न पाळण्यामध्ये पूर्वीच्या काळी ठरवली जायची, अशाच प्रकारचा काही एक इन्सिडेंट इथं घडलेला आहे. आणि पुढे वाढत्या वयामध्ये जीवनामध्ये सकारात्मक म्हणा किंवा नकारात्मक म्हणा परिणाम व्यक्त होताना या कादंबरीमध्ये आपल्याला पाहायला मिळतात. या कादंबरीची नायिका आहे श्रेया आणि राज हा नायक. या मुलीच्या बारशामध्ये, पाळण्यामध्ये तो तिला एकटक बघत राहतो. त्यावेळी घरची मोठी माणसं त्याला प्रश्न करतात, तिच्याशी लग्न करणार का? आणि पुढेही थट्टा मस्करी चालूच राहते आणि या दोन्ही मुलांच्या मनामध्ये प्रेमाचे अंकुर वाढीस लागतात. येथे पाळण्यात लग्न ठरवण्याच्या प्रथेवर लेखिकेने प्रकाश टाकलेला आहे. त्याचबरोबर त्या मुलांच्या जीवनावर त्याचे किती खोल परिणाम होतात तेही या कादंबरीमध्ये लेखिकेने अगदी व्यवस्थितपणे मांडलेलं आहे. राज बारशाच्या वेळेस पाळण्यातील बाळाकडे एकटक बघत राहतो. त्याला ते बाळ खूपच आवडतं आणि तेव्हा त्या बाळाचे पप्पा त्याला म्हणतात, म्हणजे दत्तराज जे या मुलीचे वडील असतात ते म्हणतात की तू जर तिचं नाव सुचवलंस चांगलं तर मी तुझं लग्न त्या बाळाशी करून देणार. तेव्हा राज म्हणतो, हो मी बाळाशीच लग्न करणार. एकदम लहान असा मुलगा, परंतु तो सुद्धा त्या वेळेला त्याच्या मनातून असा होकार येतो
आणि तो आपल्याला आवडलेलं श्रेया हे नाव ठेवा असं सुचवतो. अशा प्रकारे राज व श्रेया यांच्याभोवती या कादंबरीचं संपूर्ण कथानक फिरू लागलेलं आहे. वेळोवेळी मोठ्या माणसांच्या तोंडचे उद्गार, या वयात एवढं प्रेम, मग तर तू माझा जावई शोभतोस, अशा प्रकारे त्यांच्या मनात प्रेम भावना रुजवण्यास मदतच करताना दिसतात. श्रेया हे पात्र म्हणजे कादंबरीची नायिका. आता याच्यामध्ये दाखवलेलं आहे की ती एक राजघराण्याची, मोठ्या घराण्यातील मुलगी आहे आणि राज हा एक सामान्य कुटुंबातील मुलगा आहे. आता याच्यामध्ये परत एकदा समाजातील सांपत्तिक विषमतेचे चित्रण त्यांनी केलेलं आहे. यात सामाजिक व सांस्कृतिक सांगड घातलेली पाहायला मिळते. राजघराण्याचे कुळाचार, सण, उत्सव, चालीरीती यावरही त्यांनी एकदम सुंदर रीतीने प्रकाश टाकलेला आहे. गावातील महालक्ष्मीच्या मंदिरातील जत्रोत्सवामध्ये सगळे गावकरी कसे सहभागी होतात, आपल्याच घरातील उत्सव असल्यागत तयारी करतात. गावातील प्रत्येकाकडे पाहुण्यांचे आगमन होणे, त्यांचे आगत स्वागत करणे, पुरुष बायका यांच्या वेगवेगळ्या पंक्ती म्हणजे वेगळ्या पंक्ती बसतात. तसंच राजघराण्यातील मुलींनी पाळावयाचे जे शिष्टाचार आहेत यावरही लेखिकेने अगदी व्यवस्थित प्रकाश टाकलेला आहे. त्याशिवाय त्याने आणखी एक प्रश्न इथं मांडलेला आहे, म्हणजे पूर्वीच्या काळामध्ये कुटुंब प्रमुखांकडे घराण्याचा व्यवहार धंद्याचा सर्वाधिकार असायचा. त्यांच्या आज्ञेचे पालन करणे, एकोप्याने राहणे. त्यामध्ये शिवराज हे पात्र जे त्या घराण्यातील मोठा मुलगा असतो आणि त्याचा दुसरा आणखी एक भाऊ असतो. परंतु या मोठ्या भावाच्या आज्ञेत तो धाकटा भाऊ राहतो. त्यानं सांगितलेलं सगळे व्यवहार तो करतो. मोठा भाऊ हा आपले अधिकार वापरत असतो, परंतु लहान भाऊ असून सुद्धा तो त्या अधिकाराला मान्यता देतो. इवन जेव्हा त्याच्या मुलीचं लग्न असतं त्या लग्नाचे सर्वाधिकार तो आपल्या मोठ्या भावाकडे सोपवतो आणि त्यानं सांगितलेल्या मुलाशीच आपल्या मुलीचं लग्न करून देतो. काही ठिकाणी लेखिकेने जुन्या पद्धती दाखवण्याचाही प्रयत्न केलेला आहे. जसे श्रेया राजला नमस्कार कर बघू, त्याच्यानंतर हिनं तुझ्या पायावर डोकं ठेवून पाया पडल्याशिवाय सोडत नाही. म्हणजे अशा प्रकारे तिने जे डायलॉग घातलेले आहेत त्यांच्या तोंडी, त्यातून आपल्याला समजून येतं की पूर्वी कशा प्रकारच्या पद्धती असायच्या. यामध्ये एक जमेची गोष्ट आहे ती म्हणजे राज व श्रेया या प्रमुख पात्रांचे फुलत जाणारे प्रेम. राजचे श्रेयासाठी तिच्या घरी वरचेवर ये जा करणे, तर श्रेयाचे त्याच्याकडे चोरून बघणे. श्रेया या नायिकेला लाजाळू दाखवूनही त्या काळाचा तिच्यावर असलेला पगडा त्यांनी दाखवलेला आहे. लहानपणी जत्रेमध्ये राज श्रेयाला आवडणारी वस्तू विकत घेतो. मोठेपणी तो तिच्यासाठी ड्रेस वगैरे विकत घेतो. म्हणजे लहानपणापासूनच तो तिच्यासाठी काहीतरी आपण घेतलं पाहिजे, दिलं पाहिजे, म्हणजे ही त्याची भावना पण इथं दाखवलेली आहे. राजला बघताच नायिकेचं घाबरं होणं, पळून जाणं, अशा अनेक प्रसंगातून लेखिकेने त्यांच्या प्रेमातील एकदम म्हणजे जी गहराई म्हटली जाते ती दाखवलेली आहे. शाळेच्या गॅदरिंगमध्ये जेव्हा तिचं नृत्य असतं ते नृत्य तो भान हरपून पाहतो, परंतु उरलेल्या कार्यक्रमात मग त्याला रस नसतो. तो आपल्या मित्रांना गडबड करतो की जाऊया आपण आता कंटाळा येतो आपल्याला. म्हणजे हे सगळे राज तिच्यामध्ये भावनिकदृष्ट्या केवढा गुंतलेला आहे हे पाहायला मिळतं. आपल्या मित्राने तिची केलेली प्रशंसा त्याला रुचत नाही. या लहान वयात सुद्धा त्याच्या मित्राने जेव्हा ते मित्र तिची म्हणजे छान नृत्य केलं, छान दिसते किंवा छान ड्रेस घातलेला आहे त्याला आवडत नाही, तेव्हा तो आपल्या मित्रांना म्हणतो, अरे साल्यानो, तुम्ही श्रेयाला दृष्ट लावाल, तिला एकसारखे टकमक पाहत होता ना. म्हणजे अशा प्रकारचे सुद्धा डायलॉग तिनं त्याच्या तोंडी घातलेले आहेत. पुढे तो म्हणतो, माई मला श्रेयानं जास्त शिकलेलं नको आहे. आपल्या आईला सांगतो तो की आपल्या होणाऱ्या बायकोनं जास्त शिकलेला आपल्याला नको आहे. मी पुढच्या वर्षीच तिच्याशी लग्न करणार. म्हणजे तो एकदम पॉझिटिव्ह असतो तिच्याबद्दल. लहान असताना महालक्ष्मीच्या देवळामध्ये लहानग्या म्हणजे एकदम लहान वयामध्ये जेव्हा त्यांना कळतही नसतं तेव्हा तो महालक्ष्मी देवळात तिच्याबरोबर जातो आणि तिच्या भांगामध्ये म्हणजे तो बघतो की इतर बायका देवाला नमस्कार केल्यानंतर कुंकू भांगात घालतात. तो स्वतः ती लहान असते त्यामुळे तो कुंकू काढून तिच्या भांगात घालतो आणि त्यावेळेला
तिकडचे जे गुरुजी असतात ते म्हणतात की अरे छान बायको शोभती तुझी. म्हणजे अशा प्रकारे त्यांच्या दोघांच्या प्रेमाला एक प्रकारे समाजामध्ये सुद्धा एक आतमधून त्यांना एक प्रेरणा मिळत असते. त्यातील राज हा नायक सद्गुणी आणि काहीसा हट्टी दृढनिश्चयी असाही दाखवलेला आहे आणि श्रेया ही काहीशी नाजूक लाजाळू आणि एकदम हळवी दाखवलेली आहे. यातील प्रत्येक व्यक्तिरेखा रेखाटताना लेखिकाने आपल्या गावातील व्यक्तिरेखांचा सुद्धा विचार केल्याचं आपल्याला जाणवतं. यामध्ये श्रेयाच्या खिडकीसमोरील बाग बटमोगरी बहरली, केसांशी चाळा करणारा मंद वारा, तर अशा काही अलंकारिक भाषाही बघायला मिळते. या कादंबरीवर बोलत असताना मी जास्त कथानक आपल्याला सांगू इच्छित नाही, कारण आज सर्वांनी त्यांचं पुस्तक घेऊन वाचायचं आहे. आणि तुम्हाला माहीत असेलच कुठल्याही आईला आपल्या मुलाचं कौतुक दुसऱ्याच्या तोंडून ऐकायला आवडत असतं. त्याचप्रमाणे हे पुस्तक म्हणजे त्यांचं एक मूल आहे आणि या पुस्तकाबद्दल तुमच्या तोंडून वाचल्यानंतर काही प्रतिक्रिया ऐकायला त्यांना सुद्धा आवडणार आहे. याच ठिकाणी काही दिवसापूर्वी निर्वासित ही ज्ञानेश्वर कोल्वेकर सरांची पुस्तक प्रकाशन झालेलं होतं आणि गोवा अकादमीने ते पुस्तक प्रकाशित केलेलं होतं आणि ते एक श्रेष्ठ लेखक होते. त्यांची अनेक पुस्तकं प्रसिद्ध झालेली होती. थोड्याच दिवसामध्ये आज भोसलेताईंचं हे पुस्तक इथं प्रसिद्ध होत आहे. मला वाटतं त्यांना सुद्धा काहीतरी एक दैवी चमत्कार असणार आहे आणि त्यांचं अनेक साहित्य जे आहे ते सुद्धा आपल्याला वाचायला मिळेल लवकरच. गुलाबताई या साहित्यात नवोदित असल्या तरी त्या नवीन नाही, कारण त्यांनी अनेक कथा लेख वगैरे त्यांनी लिहिलेले आहेत. काही प्रसिद्ध झालेले आहेत, काही प्रसिद्धीच्या मार्गावरही असतील. परंतु स्त्रियांचं एक दुःख असतं, ते म्हणजे प्रसिद्धीपासून त्या दूर राहतात, कारण आपल्या कुटुंबामुळे कुटुंबाच्या अनेक जबाबदाऱ्या त्यांच्यावर असतात आणि त्यामुळे त्यांचा छंद लेखन वगैरे काही कारणामुळे मागे पडत जातं. आज सुद्धा त्यांना त्यांची जिद्द त्यांना व्यवस्थित मार्गदर्शन मिळून हे पुस्तक इथं प्रसिद्ध झालेलं आहे. आणि याच्यामध्ये त्यांनी आणि एक सांगितलेलं आहे, ते म्हणजे नंदगड गावामध्ये जे हे राजघराणं आहे आणि ह्या राजघराण्यामध्ये शिवराज दत्तराज हे दोघे भाऊ आणि त्यांचे वडील जेव्हा होते तेव्हाचा काळ त्यांनी थोडासा चित्रित केलेला आहे की ते वाड्यातून निघताना घोड्यावरून निघत, त्यांच्याबरोबर शिपाई चालत असत. म्हणजे मला वाटतं त्यांच्या लहानपणी त्यांनी हे सगळं बघितलेलं आहे. दुसरं म्हणजे गावातील स्त्रिया त्यांच्यासमोर जात नसत. संध्याकाळी फोनोग्राम ते लावत असत, ऐकायला गावातील पुरुष मंडळी जमत असत. दत्तराज जे त्यांचे लहान भाऊ आहेत ते बुलबुल तारा वाजवायचे, बासरी वाजवायचे. तर अशा प्रकारे त्या घराण्याची एक प्रकारची शान इथं दाखवलेली आहे. आणि या ठिकाणी लेखिकेने जुन्या पद्धतीही काही दाखवायचा प्रयत्न केलेला आहे आणि यामध्ये इथं सगळं म्हणजे सगळं वातावरण जे त्यांनी निर्मिती केलेली आहे त्यामध्ये या दोन अबोध मुलांचं प्रेम त्यांनी व्यवस्थित फुलवत नेलेलं आहे. काही एके ठिकाणी त्यांनी एक म्हणजे कुठल्याही कादंबरीमध्ये एखादा खलनायक असतो त्याप्रमाणे एक खलनायक पण त्यांनी निर्माण केलेला होता, जो श्रेयाला म्हणजे श्रेयाशी काही इम्प्रेशन मारण्याचा प्रयत्न वगैरे करतो पिक्चरमध्ये त्या प्रकारे. परंतु त्यांनी तो प्रसंग मात्र फुलवलेला नाही. कदाचित त्यांना तो योग्य वाटलं नसेल. तो फुलवला असता तरी थोडी मीठ मसाला आला असता त्याच्यामध्ये, काही हरकत नाही. परंतु त्यांनी एकदम सुंदर रीतीने ही कादंबरी इथं फुलवलेली आहे. आणि याच्यामध्ये त्यांनी जर आणखी म्हणजे त्यांची दुसरं एक सांगायचं म्हणजे त्यांचे डायलॉग्स म्हणजे त्यांनी आपल्या या संपूर्ण पुस्तकामध्ये प्रत्येकाच्या तोंडीचे जे डायलॉग्स आहेत त्या डायलॉग्स मार्फत त्यांनी हे पुस्तक लिहिलेलं आहे. आणि एक सुंदर असं अमर प्रेम म्हणजे अमर प्रेम हे पुस्तकाचं नाव सुद्धा सार्थक वाटतं. कारण मगाशी सरांनी उल्लेख केला होता सामंत सरांनी की यांचं प्रेम जसं फुलत जातं त्याच्यानंतर तो बाहेर
शिकायला जातो आणि शिकायला गेल्यानंतर या बाजूला तिचे वडील जे असतात ते तिचं लग्न कुठंतरी दुसरीकडे करायला बघतात आणि तो नायक येतो, त्यांना सांगतो की आपण तिच्याशी लग्न करणार, त्याला अंधारात ठेवतो, हां हो करूया असं म्हणतो. आणि त्याच्यानंतर मग जे काही झालेलं होतं म्हणजे तिचं लग्न उरकून टाकलं जातं, ते कळल्यानंतर त्याला धक्का बसतो, तो परत येतो आणि असा म्हणजे एकदम दुःखद असा अंत या पुस्तकामध्ये आपल्याला बघायला मिळतो. परंतु मला एक इथं नमूद करावं असं वाटतं की त्यांचं अनेक लेखन असलं तरी त्यांचं पहिलं पुस्तक हे कादंबरी, म्हणजे कादंबरी म्हटली की एखाद्या आपल्या साहित्यामध्ये एक काहीतरी मोठं नाव असतं आणि अशा प्रकारे कादंबरी आपली प्रसिद्ध करून मला वाटतं त्यांनी या मराठी साहित्य विश्वामध्ये आपलं नाव नोंदवलेलं आहे. सरांनीच आता म्हटल्याप्रमाणे मी सुद्धा तेच सांगू इच्छिते त्यांना, मी मोठी लेखिका नाही, सर आमचे आदर्श आहेत. परंतु मला सुद्धा वाटतं की त्यांनी जे काही लेखन त्यांनी केलेलं आहे त्याच्यामध्ये सातत्यानं आपलं सातत्य ठेवून ते लेखनसुद्धा त्यांनी प्रसिद्ध करावं आणि एक सुंदर पुस्तक त्यांनी परत एक कादंबरी किंवा कथासंग्रहसुद्धा त्यांनी आपला एक प्रसिद्ध करावा अशी इच्छा मी इथं प्रकट करते. आणि त्यांना मी खूप त्यांच्या या कादंबरीला खूप आशीर्वाद मिळावेत. सगळ्यांनी हे पुस्तक घ्यावं आणि मुद्दाम वाचावं. खरंच सुंदर पुस्तक आहे एवढं सांगून मी थांबते. धन्यवाद रजनीताई. अमर प्रेमची रूपरेषा म्हणजे पुस्तक कसं आहे याबद्दल इतकं सांगितलं आहे की मला वाटतं या सभागृहातील सर्वांना ते पुस्तक वाचण्याची उत्कंठा लागून राहिली असेल. तर ते पुस्तक तुम्ही घ्या, कारण 150 रुपयाचं पुस्तक आज 100 रुपयाला विक्रीसाठी आहे. मुद्दाम हे पुस्तक घेऊनच तुम्ही जाणे म्हणजे ती आमच्या लेखिकेसाठी एक प्रेमाची भेट असेल तुमच्याकडून. त्या 100 रुपयाची किंमत तुम्ही मोजू नका, पण लेखिकेला प्रतिसाद देण्यासाठी तुमचं प्रेम आणि नातेसंबंध वाढवण्यासाठी आणि तिला प्रोत्साहित करण्यासाठी हे 100 रुपये तुमच्या खिशातून बाहेर पडणे महत्त्वाचं आहे. हे इतकंच मला आता जाणवत आहे, खरं ना. म्हणून मुद्दाम पुस्तक विकत घ्या. तर अमर प्रेमची ही कादंबरी येण्यामागची पाठभूमी म्हणतात आम्ही त्याला, येत नाही मला मराठी वळ, पार्श्वभूमी जी आहे ती तुम्हाला समजलीच आहे. तर अमर प्रेम लिहिल्यानंतर पाटील सर आणि त्यांच्या मिसेस नंदुमती पाटील यांनी त्या कादंबरीला तिच्यावर सोपस्कार करण्यासाठी योग्य माणसाच्या म्हणजे योग्य व्यक्तीच्या हाती ती कादंबरी दिली. कारण कादंबरी लिहिली इतक्यावरच ही कादंबरी थांबत नाही, ती साहित्यामध्ये जर यावी लागेल. म्हणजे अपत्य जन्माला आलं म्हणून आपण त्यांना असंच काही नेत नाही बाहेर, त्याला वेशभूषा करतो, त्याका आम्ही सजयतात, नटयतात आणि त्याला बरे तऱ्हेने बाहेर टाकतात. आणि साहित्यामध्ये यायचं असेल तर त्यावर साहित्यिक संस्कार त्याच्यावर झाले पाहिजेत. आणि त्यासाठी सारिका आडविलकर या व्यक्ती म्हणजे या प्राध्यापिका आहेत KP शासकीय महाविद्यालयात, त्यांच्याकडे हे पुस्तक देण्यात आलं आणि त्यांनी त्या पुस्तकाचा पूर्ण अभ्यास करून त्याच्यावर मी ऐकलं त्याप्रमाणे ही कादंबरी आणखीन मोठी होती, लांब होती. पण ती लांब एक मुलगी आहे, ती लांब आहे, तिला छोटी करता येत नाही. पण ती लांब जर असेल तर ती कपड्याने त्याप्रमाणे वेशभूषा करून तिला त्याप्रमाणे नटवण्यात येतं. त्याप्रमाणे तिनं तिच्यावर चांगले संस्कार करून ती कादंबरी आज येत आहे. तर त्यासाठी आज आमच्याकडे खासा आमच्या प्राध्यापिका सारिका आडविलकर इथं आहेत. तर त्यांनी आपले विचार यावेळी या पुस्तकावरचे मांडावेत आणि त्यांची ओळख करण्यासाठी मी पुन्हा वैष्णवीला बोलावत आहे. माननीय प्राध्यापिका सारिका आडविलकर या शासकीय महाविद्यालय केपे येथे मराठी विभाग प्रमुख आहेत. त्यांची प्रकाशित झालेली पुस्तके मनबहर कविता संग्रह आणि नवस्पंदन लेख संग्रह. त्यांचे स्थानिक वृत्तपत्रातून लेख प्रसिद्ध झाले.
नियतकालिकातून कविता प्रसिद्ध झाल्या. आकाशवाणी केंद्रावरून विविध लेख व कविता प्रसारित झाल्या आहेत. गोवा तसेच महाराष्ट्र राज्यामध्ये विविध महाविद्यालये तसेच संस्थामार्फत आयोजित राष्ट्रीय व राज्यस्तरीय चर्चा सत्रामध्ये शोध निबंधाचे वाचन त्यांनी केले आहे. तर जोरदार टाळ्यांनी त्यांचं आम्ही स्वागत करूया. गोवा मराठी अकादमी यांच्या सौजन्याने आयोजित अमर प्रेम या गुलाब महादेव भोसले लिखित या कादंबरीच्या प्रकाशन सोहळ्याला आज इथे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित असलेले गोवा राज्याचे कॅबिनेट मंत्री श्री निलेश काब्रालजी, आम्हाला गुरुस्थानी असलेले असे गोवा मराठी अकादमीचे अध्यक्ष प्राचार्य अनिल सामंत सरजी, तसेच गोवा मराठी अकादमीच्या साष्टी या प्रभागाचे अध्यक्ष असलेले श्री अरुण रायकरजी, त्यांच्या सौभाग्यवती आणि ज्यांनी आत्ताच पुस्तकावरती भाष्य केलं या रजनी रायकरजी, त्यानंतर स्वतः लेखिका इथे आहेत आणि या सगळ्या याचे समन्वयक असलेले आणि आमचे खास मी असं म्हणेन की सदैव आशीर्वाद रूप असं मला सदोदित मार्गदर्शन करणारे श्री ज्योतिबा पाटील सर, आपण येथे सभागृहामध्ये उपस्थित असलेले सर्व अनेक जण ओळखीचे आहेत आणि आज वेगळ्या भूमिकेतून इथे या कृष्ण कक्षामध्ये उभे आहेत. खरं तर अमर प्रेम या पुस्तकाविषयी बरीच चर्चा झालेली आहे आणि त्यावरती मी फार काही बोलणार नाही, अगदी थोडक्यात, कारण सुरुवातीला सामंत सर म्हणाले त्याप्रमाणे आपल्या मंत्री महोदयानं खरंच व्यस्त अशा शेड्यूलमध्ये ते इथे आलेले आहेत, तर आपण त्याची काळजी घेतली पाहिजे. अमर प्रेम ह्या पुस्तकामागे आत्ताच योगिता म्हणाली त्याप्रमाणे ते खूप मोठं होतं आणि खरंच ह्या सगळ्यात केवळ म्हणजे सगळ्यांचाच हातभार लागलेला आहे ह्या सगळ्या कामामध्ये, म्हणजे त्याचं श्रेय कोणा एका व्यक्तीला जाणार नाही. मुळात आधी कादंबरी लिहिणारी लेखिका जी आहे तर तिचं सगळ्यात महत्त्वाचं कौतुक करता येईल, कारण बऱ्याचदा असं म्हटलं जातं की प्रतिभा ही दैवी देणगी असते आणि ज्याच्याकडे ही देणगी असते आणि मुळात प्रत्येक व्यक्तीला काही ना काही असं महत्त्वाचं देणं देऊनच परमेश्वराने या पृथ्वी तलावरती पाठवलेलं असतं. आपल्यात असलेली ही देणगी जी आहे, आपल्यातील ही प्रतिभा जी आहे, तर ती एखाद्याला ओळखता येणं हेच त्याच्या सर्वात मोठं यशाचं एक पहिलं पाऊल असतं आणि ते पहिलं पाऊल स्वतः लेखिकेने इथे उचललं, यातच त्यांचं सर्वात मोठं श्रेय आहे. मराठीमध्ये बहिणाबाई चौधरी नावाची कवयित्री आपल्याला माहीत असेल, तर बहिणाबाई चौधरी ह्या अशिक्षित होत्या, पण तरीही केवढी मोठी अजरामर अशा प्रकारची काव्यनिर्मिती त्यांनी आपल्या सर्वांसाठी करून ठेवलेली आहे. त्यामुळे शिक्षण हे महत्त्वाचं इथे राहत नाही. ज्यावेळेला जसं अंतरीचे धावे स्वभावे बाहेरी आवरिता परी आवरेना, तर अशा वृत्तीने हे लेखन जे आहे तर ते झालेलं आहे आणि यामध्ये सहभाग सर्वांचाच आहे. म्हणजे ज्या वेळेला ही कादंबरी अप्रकाशित स्वरूपातील जे काही आपण हस्तलिखित म्हणू तर ते माझ्याकडे आलं आणि ते येण्यामागचं कारण की काही वर्षापूर्वी मी मडगाव येथीलच चौगुले महाविद्यालयामध्ये प्राध्यापक म्हणून कार्यरत होते आणि तिथे मराठी विभागामध्ये सर आज नाही आहे तिथे, अडसूळ सर, तर अनेक मडगाव आणि परिसरातील अनेक ज्येष्ठ नागरिक जे आहेत तर त्यांनी लिहिलेलं म्हणजे त्यांचे विचार जे आहेत तर ते पुस्तकरूपी विचार यावेत त्यासाठी त्यांचं लेखन जे आहे त्याच्यावरती प्रकाशनपूर्व संस्कार करून ते प्रकाशनापर्यंतची वाटचाल जी आहे तर ती अशा तऱ्हेने अनेक पुस्तकं जी आहेत तर ती ह्या उपक्रमाअंतर्गत झालेली होती आणि त्याच अंतर्गत अडसूळ सरांशीच पहिला संपर्क बहुतेक पाटील सरांचा झाला असावा आणि त्यानंतर एका स्त्रीचं लेखन म्हणून त्यांनी ते माझ्याकडे दिलं होतं आणि यात अजून एक महत्त्वाची व्यक्ती म्हणजे
पाटील सरांच्या पत्नी ते नंदुमती पाटील आहेत. तर त्यांनी खास मला फोन केला की सारिका पहा, माझ्या मैत्रिणीचं हे लेखन आहे आणि मला वाटतं की तिच्यात काहीतरी साहित्यिक गुण आहेत आणि ते यावेत, प्रकाशित व्हावेत, असं त्यांचं विधान जे होतं. तर तेही खरं तर इथे महत्त्वाचं आहे. त्यामुळे मी म्हटलं की ह्यात सगळ्यांचा सहभाग आहे आणि अशा ह्या प्रयत्नातून हे साहित्य पुढे आलेलं आहे. भलं मोठं बाळ होतं आणि खरंच त्याच्यावरती अनेक संस्कार करून ही पुस्तक रूपाने आलेलं आहे. पण ह्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं मी म्हणेन की श्रेय लेखिकेचं होतं, कारण त्याचं कथाबीज जे आहे तर ते खूप चांगलं होतं. त्याला सामाजिक मूल्य होती आणि त्याचबरोबर मी माझ्या प्रस्तावनेमध्ये म्हटलेलं आहे की त्याला बालमानसशास्त्र आणि जे सामंत सरांनी पण त्याचा उल्लेख केलेला आहे, बालमानसशास्त्र जे आहे तर ते बऱ्यापैकी समजून हे पुस्तक झालेलं आहे किंवा ही कादंबरी लिहिलेली आहे. त्यामुळे स्वतः लेखिकेच्या लेखनामध्ये सुद्धा बरीच वैशिष्ट्य आपल्याला दिसतात आणि महत्त्वाचं म्हणजे हे पहिलं अपत्य जे प्रकाशित झालेलं हे पहिलं अपत्य पुस्तक आहे आणि तेच जर कादंबरी रूपात आलेलं आहे तर कथालेखनाचं सामर्थ्य जे आहे तर ते कथा साहित्याचं लेखिकेजवळ आहे आणि त्यांचे पहिले प्रयत्न जे आहे तर ते कथारूप झालेले आहेत आणि त्या कथा काही प्रकाशित झाल्या असाव्यात, पण बऱ्याचशा कथा त्या अप्रकाशित स्वरूपामध्ये राहिल्या आणि काळाच्या ओघात त्या बऱ्याचशा नष्टही झालेल्या असाव्यात, कारण त्यांचं पूर्ण सगळं लक्ष जे आहे तर ते गृहिणी असल्यामुळे मुलं संसार याच्याकडे राहिलं आणि योग्य मार्गदर्शन योग्य वेळी न लाभल्यामुळे काही साहित्य अप्रकाशित राहिलेलं आहे. पण तरीही पहिलं पाऊल आपण कादंबरी रूप टाकलेलं आहे, तर त्यामुळे अजून पुढच्या प्रवासासाठी खूप संधी आहे. आणि सगळ्यात एक महत्त्वाचं मला त्यांच्या संवाद लेखनावरती बरंच भाष्य झालेलं आहे आणि मलाही जाणवलेलं हे वैशिष्ट्य आहे की संवाद लेखनाचं कौशल्य त्यांच्या जवळ आहे आणि भविष्यात त्यांनी काही नाटिका स्वरूप अशा प्रकारे किंवा नाटक वगैरे सुद्धा त्या लिहू शकतील एवढं कसब त्यांच्याकडे आहे आणि त्यांनी त्याचा विचार करावा असं मी म्हणेन. पुस्तकाचं शीर्षक आहे अमर प्रेम आणि इथे आपल्याला ही केवळ राज आणि श्रेयाची कथा जी आहे आणि त्या कथेमधील ती पात्र जी आहेत दोन महत्त्वाची, तर त्यांनी आपल्या अपत्यासारखंच इथे हे केलेलं आहे. पण ही कथा जर आपण पाहिली तर या कथेमध्ये मी म्हटलं की ही कथा वास्तव, कारण त्यांच्याशी चर्चा केल्यानंतर असं वाटलं की ही कथा जी आहे तर ती वास्तवाचा आधार धरून तयार झालेली ही कथा आहे. म्हणजे वास्तव जे आहे तर त्याला कल्पिताचे रंग देऊन त्यांनी ही कथा इथे आकाराला आणलेली आहे आणि ते महत्त्वाचं आहे. आणि बाकी वैशिष्ट्य बरेच जण बोललेले आहेत, प्रस्तावनेमध्ये सुद्धा आलेली आहेत, मी ती पुन्हा इथे मांडणार नाही. फक्त ह्या कथेचं जे सूत्र आहे अमर प्रेम ते आपल्याला इथेही दिसतं, कारण एका व्यक्तीला म्हणजे त्यांचे पती जे आहेत महादेव भोसले यांना विसरता येणार नाही. हे प्रेम श्रेयाचं आणि राजचं प्रेम जे आपल्याला दिसतं ते इथे ह्या पुस्तकरूपी अपत्याचं ज्यावेळेला जन्म होतोय त्यावेळेला मला ते प्रेम स्वतः गुलाब महादेव भोसले आणि त्यांना अत्यंत याने सहकार्य करणारे त्यांचे पती जे आहेत महादेव भोसले, खरं तर त्यांच्यासाठी इथे मुद्दाम टाळ्या झाल्या पाहिजेत, कारण या पुस्तकाच्या प्रकाशनापर्यंतची वाट जी आहे तर ती ते इतक्या ह्याने ते चाललेले आहेत, कारण किती खेपा त्यांनी टाकल्या असतील माझ्याकडे हे करताना येताना. तर त्यामुळे खरंच इथे त्यांचं योगदान जे आहे तर ते अजिबात नाकारता येणार नाही. कारण एकदा असंच व्यक्तिगत चर्चेमध्ये ते म्हणाले होते की माझ्याकडून त्यावेळेला चुका झाल्या असतील की तिचं लेखन मला माझ्या व्यस्त याच्यामध्ये आणता आलं नाही प्रकाशात, पण मला आता ते करायचं आहे. हे एक प्रकारे स्वप्न होतं जे गुलाब भोसलेनी पाहिलं होतं, ते त्यांच्या पतीने पाहिलं होतं आणि ते आता अमर प्रेम या रूपाने ते साकार होते. खरंच लेखिकेचं पुन्हा एकदा इथे अभिनंदन करते. तुम्हाला सगळ्यांना मी आवर्जून सांगेन की पुस्तक वाचा, कारण मी स्वतः ज्यावेळेला ते पुस्तक वाचायला घेतलं त्यावेळेला ते वाचताना आपण त्याच्यामध्ये आत गुंगून जातो. तर त्यामुळे तुम्ही ते नक्की वाचा, विकत घेऊन वाचा असं मी आवर्जून सांगेन. आणि मला इथे संधी दिली त्याबद्दल आयोजकांचे मनपूर्वक आभार आणि आपण सर्वांनी ऐकून घेतलं त्याबद्दल आपलेही आभार. धन्यवाद. सारिका मॅडम आपले धन्यवाद.
अमर प्रेम म्हटलं, प्रेमाच्या गोष्टी कोणाला ऐकायला आवडत नाही, सगळ्यांनाच प्रेम हे आवडतं. मी तरी कॉलेजमध्ये शिकवताना प्रेमाची कहाणी म्हटली की मुलं चांगल्या रीतीने ऐकतात. मग मी म्हणते अरे ते प्रेम म्हणजे फक्त मुलामुलींचंच प्रेम असं नाही, त्यामध्ये आईचं प्रेम असतं, बहिणीचं प्रेम आहे, भावाचं प्रेम आहे, राष्ट्रप्रेम आहे, मग साहित्याचं प्रेम आहे. अशा बऱ्याच गोष्टी आहेत जे प्रेमाच्या दुवा जोडतात. आता लेखिकेच्या बाबतीतलं अमर प्रेम आहे आणि त्यांच्या पतीचं एक प्रेम आहे. तुम्हाला सांगितलं तर आश्चर्य वाटेल, त्यांच्या कविता ज्या पेपरामध्ये छापून आल्या आहेत त्या त्यांनी लॅमिनेट करून ठेवल्या आहेत. हे पण एक प्रेमच आहे ना. बघा त्या आता इथं त्या आहेत, मुद्दाम आपण पाहाव्या. तर प्रेक्षकांना मी विनंती करते, मला तरी असं वाटतं की इथं साहित्याचा वर्ग जरा कमी असून त्यांचे रिलेटिव्स, नातेवाईक जरा इथे जास्त आलेले आहेत. म्हणजे आमचं असा जास्त कार्यक्रम असतो. आमची सुद्धा एक स्वतःची अर्थ प्रोडक्शन नावाची प्रकाशन संस्था आहे माझी आणि गौरीसची. तर आमच्या कार्यक्रमाला जास्त साहित्यिक लोक असतात आणि त्यावेळी साहित्याच्या गोष्टी, त्यावरचं भाष्य आणि तसं बोलणं वगैरे असतं. म्हणजे बोलताना सुद्धा आम्हाला भाषा बदलावी लागते. म्हणजे समोरचा प्रेक्षक कसा असेल त्यावरूनच आम्हाला ते बोलायचं असतं. म्हणजे आज बघा मी बोलताना अडखळत आहे कारण मला ते समजत नाही की काय बोलावं पुढं. कारण असे नातेवाईक साहित्यावर जास्त बोलावे आणि प्रत्येक वेळी पुस्तक प्रकाशन, मी प्रकाशिका आहे म्हणजे माझं स्थान इथं असतं, कोणीतरी सूत्रसंचालक असतो आणि काही वेळा असं असतं की आम्हीच पुस्तक प्रकाशन करतो पण पुस्तकावर बोलण्यासाठी कोणीच मिळत नाही, तर प्रकाशिकेलाच मग पुस्तकावर बोलावं लागतं. असाही भाग मी खूप वेळा केलेला आहे. आणि अमर प्रेम ऐकताना तर मला इतकं चुटूमुटू व्हायला लागलं की अमर प्रेम विषयी माझंही प्रेम व्यक्त करावं असं मला बहुत वाटायला लागलं. म्हणजे इतकं आहे की मी सुद्धा कादंबरी वाचल्या कारणाने ती कादंबरीतील पात्र काही सांगूया, कारण शिक्षकी वृत्ती जी आहे ती आतून हे करत आहे की सांगा. मग मला आतून एक आवाज येतो, नाही तुझं हे काम नाही आहे असं. तर आता असंच बोलणारा आणि बेधडकपणे साहित्यावर, संस्कृतीवर प्रेम करणारा आमचा प्रमुख अतिथी आहे निलेश काब्राल सर. तुम्ही त्यांना ओळखत असाल. सावडे कुडचडे भागातील लोकांचा जीव म्हणजे एक हिरोसारखी दिसणारी व्यक्तिमत्व त्यांना लाभलेलं आहे. हा पण आपल्या चाहत्यांचा एक चांगला म्हणजे आम्ही त्याची उजवी बाजू ठरते की चांगला दिसत असेल तर असे आमचे कित्येक असे आमचे राजकारणातील कित्येक नेते आहेत की त्यांना ते व्यक्तिमत्व त्यांचं उठाव. आणखी एक सर तुमच्याविषयी सांगायचं म्हणजे मुद्दाम हे सांगावं लागेल की आम्ही जेव्हा सीडी काढली होती चौथीची माटोळी आणि गौरीच्या एका बोलण्यावरून त्यांनी त्या सीडी घेऊन सावडे कुडचडे भागात वाटल्या होत्या. खरं ना सर? सर म्हणून आज हांव कित्याक सांगता की अशें म्हणटात की दान दिवपी मनशाचे जर दानच सांगत जाल्यार त्या दान दिवपी मनशाचे दान वाडना पूण ताजें मन जें आसा तें दुसऱ्याक कळटा. सो दान जें आसा तें घेता आसतना दुसऱ्याक सुद्दां दिसता की हो दान दिवपी आसा. सो हे एक सांगपा फाटलें कोणाक ताजो फाटलो कळ्ळा जाल्यार घेयात की तांची सीडी आमचे घेवन आमकां तांणी सदांच आमच्या अर्थ प्रकाशनाक हे केलां. आतां मुद्दाम कोंकणीन उलयता कित्याक सर आमचे कोंकणीन उलयतले आनी म्हाका मातसो नेट आयलो. कित्याक हांवें गौरीशाक म्हळें सर निलेश काब्राल मराठीन उलयतले. हांवें सगळो कार्यक्रम मराठी आहे म्हणजे असं नाही की आम्ही मराठीनच बोलू असं काही नाही आहे, कारण हा साहित्याचा कार्यक्रम नाही असं मला तरी वाटतं. कारण इथे काही स्पर्धा नाही आणि मराठी अकादमीला असं काही लेबल नाही. मला तरी वाटतं की आमच्या कोकणी कार्यक्रमाला आम्ही जेव्हा वक्ते बोलावतात तेव्हा त्यांना पूर्ण स्वातंत्र्य असतं की त्यांनी इंग्लिशमध्ये बोललं तरी चालेल, मराठीतून बोललं तरी चालेल, कन्नड भाषेतून सुद्धा बोललं तरी चालेल, पण पुढचा प्रेक्षक वर्ग जो आहे त्यांना समजली पाहिजे अशीच भाषा बोलायला पाहिजे. तर म्हणून मी सरांना विनंती करते की आपण यावेळी आपली मनोगत व्यक्त करा. सगळ्यांक नमस्कार. मराठी आता अशें की आतां जे उलोवचें भाशण आसा तेकाच एक अडचण जाता म्हणटाले पळय. सो म्हजें म्हणणें कितें आसा की मराठी तेणे उलयला ती सगळी कळटा पूण उलोवपाक तशी म्हजे कडेन जायना.
आनी खंयचीच लँग्वेज जी आसा इवन हांवें आतां विधानसभेन कोंकणी हांव उलयतां पूण जेन्ना विधानसभेन आतां हांवें शपथविधी घेवपाची जाल्यार इंग्लिशीन घेतली ही न्ही की म्हाका कोंकणी कळना अशें असो हो सुवाळो नाशिल्लो पूण जी लँग्वेजीन तुका कम्फर्टेबल लागता कित्याक एक फंक्शन आसता तुजी स्वताची लज जावपाक जायना आनी लज जावपाक जायना म्हूण जी भाशा ही तुज्या मनान मुक्तीपणान उलोवपाक शकता ते भाशेन उलोवप हें म्हाका दिसता म्हत्वाचें. आज ह्या गोंय मराठी एकाडेमीच्या जो आज हो सुवाळो आसा आनी ह्या सुवाळ्याक आमी सगळी हाजरी लायिल्ली आसा आनी हो सुवाळो आमकां सगळ्यांक खबर आसा की आज आमी गुलाबाईचें आज पुस्तक जें आज तेणें मनांतल्यान बरयल्लें आसा ते पुस्तकाचें इनॉग्रेशनाक आमचे मदें आमचे सारिकाबाई आसा तशेंच अनिल बाब सावंत आसा तशेंच आमचे रजनीबाई रायकर आसा आमचो अरुण बाब रायकर आसा आमचे जी लेखिका जी गुलाबबाई आसा आनी तसोच ताका फुडें व्हरपी बाब पाटील आनी तुमी सगळीं जाणां आनी आमचे मोगाळ पत्रकार भाव आनी भयणांनो चड कांय उलोवचें ना म्हाका दिसता उलोवपाचें जें आशिल्लें तेणी सगळ्यांनी तिगांनी उलयलां आनी आज जे बाब आमचे अनिल सामंत बाबान सांगलां म्हाका दिसता हेजेर आनी चड उलोवप म्हणल्यार म्हाजें कमी जातलें. सो जे तेणें आपणाचे भाशणा भितर ज्यो गोश्टी समाजीक कारण आनी समाजा भितर ज्यो गोश्टी जाता हांवें पयल्लें आसा की समाजा भितर आमी जेन्ना एक सोशल वर्कर एक पॉलिटिकल लिडर आनी बाकीच्यो गोश्टी आमी करता तेन्ना असली गोश्टी जे अनिल बाबान सांगले तशें आमकां दिसता की खुबश्यो गोश्टी आमी लक्षांत दवरपाक जाय. तशेंच आज आमचे जो पुस्तकाचे भाग जो एक्सप्लेन करून सारको फूल म्हाका दिसता पुस्तक घेवपाची गरज पडची ना पूण वाचपाक जाय अशें वाचपाक जाय म्हणजे तिणें सांगलां वाचपाक जाय अशें दिसता म्हाका. आमचे रजनीबाईन सांगला ते भशेन ज्यो गोश्टी तेणें सांगल्या उक्तीपणेन आनी तशेंच सरिकाबाईन जेका मुद्दमान पुस्तक जे मनान कितें जाता जेन्ना कितें बरोवपाक जाय हांवूय केन्ना खंय तरी वयता तेन्ना बरोवपाक जाय म्हाका तकलेन खूब आसता पूण ते खूब बरे भशेन बरोवन आनी लोकां मदें पावोवपाक म्हाका दिसता सरिकाबाईन खूब काम केलें आसतलें. आनी तशेंच आमचे लेखिका ज्यो आज म्हाका दिसता सारकी घरगुतली आनी तेगे चलयो हांगा आसा मिस्टर आसा खंय तो नात दिसना म्हाका आरे बाबा हांव पळय. सो ह्यो गोश्टी जशें सांगलां की ताका लागून हे फुडें गेल्ले आसा आनी तेजे हांवें पळयल्लें आसा की कुटुंबा भितर एक बरो एक आपणाचो कुटुंब सांबाळून एक मनांतल्यान सगळी फॅमिली तो बरे भशेन सांबाळटा आनी पीटी सर आसल्या कारणान डिसिप्लिनान आपणाच्या भुरग्यांक वयर काडलेली आसा दोगांय आसता. सो ह्यो सगल्यो गोश्टी म्हाका दिसता एक कुटुंब बरो आसल्या कारणान आपणाचे व्यक्तीपणान फुडें व्हरपाचें काम जें आज तेणें घरकान्नीक फुडें केलां ते नॉर्मली आमी पळयता की घरकान्नीक तशें फुडें आमी कोण व्हरना आनी व्हरता तेन्ना तिणें तिका सपोर्ट केलो आनी सरान म्हाका दिसता तिका सांगलें आसलें कर 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 म्हणून अशें करून सांगून तेणें बरयलें आसलें 100% म्हाका दिसता. सो एनी हांव ज्यो गोश्टी आमचे गुलाबबाईन केल्ले आसा हांव तिका ऑल द बेस्ट म्हणटा. एकट्याचेरूच बंद जावचें न्ही फुडें आपणाच्या मनान जें आसा हें आनीक बरोवचें आनी ही पळय सगळे हे व्यक्ती जे आज मांचेर आसा हे तुजे खातीर आसा इतलें सांगता. आनी आज सगळे मोगान तुजे मोगान सगळे आज जशे आमचे वेर्णेकर बाईन सांगला ते भशेन की ज्यो लोक नॉर्मली खंयचे पुस्तकाक जेन्ना येता तेन्ना तेच रिलेटेड लोक आसता पूण आज तुजे फॅमिली कुटूंब बरे मागपी सगळे कुचड्या वयले लोक हांगा येयल्ले आसा म्हणजे तुजे मनांतल्यान मोगांक लागून ते येयल्ले आसा तेन्ना तांकां दिसता की आनीक तुवें पुस्तक बरोवचें. सो बेगिनाच्या भुरग्यांक बरोवप म्हाका आपयला नाका पूण तूं बरय आनी कोणाक आपयल्यार चलता पूण तूं बरय अशें विनंती करता. आनी गौरीश बाबाकूय सांगता की ज्यो गोश्टी म्हाका गौरीश बाबा फोन करता तूं येतलो हांव मुद्दमान टायमार येयलो कित्याक आनीक फंक्शन आशिल्लें मातशें लेट फोन करीत आसा. सो ह्यो गोश्टी फुडें वयता तेन्ना आज समाजी खातीर जे समाजाक घडटा आनी समाजा भितर ज्यो विचार हे आसता हे पुस्तकान हाडला आनी हेजे कडेन कितें तरी आमी समजून घेवचें आनी वास्तरीक समजून घेवन आपणाचें डिसिजन स्वताच घेवचें पूण एक खंय तरी एक लक्ष दवरून की आमी हे समाजा भितर सगळे आज लोक फुडें वयता आनी वेगळे वेगळे दिशे भितर आमी पळयता. आमचे वांगडा रिटायर्ड हेडमास्टर आसा मागीर रिटायर्ड आमचे कन्स्ट्रक्शन एक्टिविटी करपा मनीस आसा खुबशे वेगळे वेगळे समाजाचे लोक हांगा जमा जाल्ले आसा आनी देवान जेन्ना कोणाक जरी निर्मिल्ला म्हणजे खंय तरी जल्मान हाडला जाल्यार वेगळे वेगळे काम करीत फुडें आमी वयता. सो म्हाका दिसता हे आज प्रोग्रामाक वेगळे वेगळे आमी लोक येयल्ले आसा तांकां हांव सगळ्यांक शुभेच्छा दिता आनी जे विचार जे आमचे गुलाबाईन केल्ले आसा ते सगळ्यांनी पुस्तक मागीर जरी तरी आमकां सगळें पुस्तक कळना ते घेवन मुद्दाम वाचचें
आनी हें वाचून जे गोश्टी लोकां मदीं हाडच्यो त्यो सगल्यो करच्यो आनी परतून एकदां म्हाका आपयलो 2 उतरां उलोवपाक दिली आनी तुमी आयकली. हांव सगल्या आयोजकांक देव बरें करूं म्हणटा आनी गुलाबाईक आनीक रिक्वेस्ट करता रोखडेंच म्हाका आपयनाका पूण पुस्तक बेगिनाक बरयचें अशी विनंती करता तुमकां सगळ्याक देव बरें करूं. थँक्यू. देव बरें करूं सर. तुमच्या म्हायती खातीर सांगता तिणी आनी खूब पुस्तकां बरयल्लीं आसात. तेंचे आमचे कडेन 3-4 पुस्तकां कादंबरी तिणी बरयल्यात खंय आनी त्यो प्रकाशनाच्या मार्गाचेर आसात. म्हळ्यार पाटील सरांनी एक हें धरलां कितें म्हणटा आमी एक पण घेतलो म्हणटा आमी तशें की उशिरा काय होईना की वेळान जरी जालें की हांवें आयकल्ल्या प्रमाणे हांव तांचे कांयच पयलींच्या आनी कांयच सांगना पूण लेखिकेच्या मताक तिजे कडेन उलोवप जालें तेन्ना तिणें सांगलें की आपूण पयलींच्यान बरयताली पूण आपलें तें प्रकाशीतच जालें ना. आनी तिणें खुबशें कितें सांगलें पूण हांवें म्हळें कितें तूं कोणाचोच दोश धरनाका. तो तुज्या नशिबाचो भाग आसा की जें कितें घडटा तें डेस्टिनी म्हणटात आमी की नशीब आसपाक जाय. नशीब जाचें फुलता त्या वेळारच नशिबांत आसा त्या प्रमाणेच तें घडटा आनी ताका योग्य वेळ येवची पडटा अशें आसता. कोणाची नशिबांत बेगीन घडटा आनी कोणाची नशिबांत वेळान घडटा पूण जें कितें घडटा तें बऱ्या खातीर आनी बरेंच घडटा अशें आमी आमच्या हातून मानतात. आतां लेखिका स्वता इतक्या मी आणखी काही सांगत नाही. मी त्यांनाच बोलावते आणि त्यांनाच आपलं मनोगत व्यक्त करण्यासाठी मी आता बोलावित आहे. नमस्कार. व्यासपीठावर उपस्थित असलेले अध्यक्ष महाशय व इतर मान्यवरांना माझा नमस्कार. लहानपणापासूनच मला वाचन लिखाण आवड होती. यामुळेच माझी पहिली कादंबरी अमर प्रेम ही प्रकाशित होत आहे. माझी ही कादंबरी प्रकाशित करायला लेखक व कवी हे श्री ज्योतिबा पाटील आणि वहिनी नंदुमती पाटील यांनी भरपूर मार्गदर्शन केले. प्राध्यापिका सारिका अडविणकर यांनी पण लेखनात खूप मदत केली. तसेच प्राध्यापक श्रीकृष्ण अडसूळकर सरांचे मार्गदर्शन लावले. अमरपण ह्या कादंबरीत 2 कुटुंबाची संस्कृती दाखवलेली आहे. नायिकेच्या हट्टवादी वडिलांमुळे प्रेमाचा शेवट कसा होतो हेही कादंबरी वाचल्याशिवाय कळणार नाही. म्हणून प्रत्येकाने ही कादंबरी अवश्य वाचावी अशी नम्र विनंती. माझ्या या कार्यात मला मोलाची साथ दिली ते माझे पती महादेव भोसले. त्यांचा पती महादेव भोसले त्यांचा माझ्यावर असलेल्या विश्वासामुळे मी ही कादंबरी पूर्ण करू शकले. त्यासाठी मी त्यांची ऋणी आहे. तसेच या प्रकाशन सोहळ्याला उपस्थित राहून शोभा आणली त्याबद्दल मी सगळ्यांची आभारी आहे. धन्यवाद. वहिनींचं पहिलं प्रकाशन आहे, पहिली साहित्यपत्य आहे आणि मला वाटतं बोलण्याची ही पहिलीच वेळ आहे पहिल्यांदा. आणि आपल्या पतीचं नाव घेताना त्या तर इतक्या थरथरल्या मला वाटलं मी येऊन त्यांचा हात धरला. म्हणजे
वहिनी आता घाबरायचं काहीच कारण नाही, कारण आपल्या पतीने आपले सगळं साहित्य प्रकाशित करणार आहे असं असा पण घेतला आहे आणि त्यांना गौरीश वर्णेकर, पाटील सर आणि नारायण करमळकर या दिग्गज म्हणजे अशा भक्कम जोडीची साथ लाभलेली आहे. तर आपले सगळे साहित्य प्रकाशित होऊ दे आणि आम्हाला पण एक चांगलं साहित्य आणि मला वाटतं की तुमचं साहित्य कोकणीमध्ये सुद्धा आणायची आम्हाला हे येऊ दे. तर आता कार्यक्रम चांगल्या रीतीने एका वेगळ्या घरगुती पद्धतीने असा आणि त्याला दोन्ही बाजू होत्या असं मला वाटतं. साहित्यिक आणि दुसरी आमची अशी औपचारिक आणि अनौपचारिक अशी आम्ही म्हणतो. आता आमचे मान्यवर इथं आले आहेत तर त्यांना आम्ही असं खाली हात पाठवू इच्छित नाही. तर त्यांना प्रेमवस्तू प्रेमाची भेट देऊन त्यांच्याविषयी असलेला आमचा आदर आणि आम्ही आमचं ऋण व्यक्त करू इच्छितो. तर मी लेखिका गुलाबताई भोसले यांनाच विनंती करते की एक प्रेमाचं प्रतीक आमचे प्रमुख अतिथी श्री निलेश काबराल यांना द्यावे. निमंत्रित सौ सारिका आडविलकर यांनाही प्रेमाचं प्रतीक भेटवस्तू द्यावी. गोवा मराठी अकादमीचे अध्यक्ष श्री प्राचार्य अनिल सामंत यांनाही प्रमुख वक्ता सौ रजनी रायकर यांनाही प्रेमवस्तू द्यावी. गोवा मराठी अकादमी 66 प्रभागाचे श्री अरुण रायकर यांनाही प्रेमवस्तू द्यावी. भोसले प्रकाशनचे समन्वयक श्री ज्योतिबा पाटील यांनाही भेटवस्तू प्रदान करावी. ईशश्रवणाने कार्यक्रमाची सुरुवात करणाऱ्या रुचा लोटलीकर यांना मी विनंती करते की त्यांनी व्यासपीठावर येऊन आपली प्रेम भेट जी आम्ही देऊ इच्छितो त्याचा स्वीकार करावा. मगापासून गौरीश वेणेकर यांचं नाव येत आहे. तर या कार्यक्रमाची जबाबदारी पेलणाऱ्या श्री गौरीश वेणेकर यांनी इथे येऊन आमची प्रेमवस्तू स्वीकारावी. गौरीचा उजवा हात असलेले नारायण करमळकर पाटील सरांचे जावी ज्यांनी हा प्रकाशन सोहळा आयोजित करण्यासाठी भरपूर मदत केलेली आहे त्यांनाही एक प्रेम वस्तू यांनी आपण द्यावी.
तसंच मी विनंती करते की पाहुण्यांची ओळख करून देणारी आणि या कार्यक्रमाला आपला हातभार लावणारी वैष्णवी रायकर यांनाही आपण भेटवस्तू द्यावी. आता हे तुम्हाला अद्भुत वाटेल, पण या क्षणी हे करणं खूप महत्त्वाचं आहे, कारण आपल्या पतींनाच यावेळी भेट देणं म्हणजे लेखिकेने भेट देणं हे महत्त्वाचं आहे आणि अशी आयोजकांकडून मागणी आली आहे. म्हणून मी आपल्याला विनंती करते की आपण आपल्या पतींनाच हे प्रकाशित झालेलं पुस्तक आपल्या हातातून त्यांना भेट द्यावं यावेळी. आता आपला हा पुस्तकाचा कार्यक्रम जरी झाला असेल तर आपल्यासाठी सुद्धा एक भेटवण म्हणजे आठवण म्हणून आपल्याकडे असायला पाहिजे, कारण आपण एक भेटवस्तू चांगल्या पद्धतीने गौरीश वर्णेकरनं डिझाईन करून वगैरे बनवलेली आहे आणि या पहिल्या पत्त्याच्या कार्यक्रमावेळची ही आठवण आपल्यापाशी असणे अत्यंत महत्त्वाचे आहे. तर कुणाकडून द्यावे हा एक प्रश्न होता. मला वाटत होते की आपल्या पतीकडूनच आपल्याला द्यावे, पण आपण इथे आमचे अध्यक्ष गोवा मराठी अकादमीचे अध्यक्ष प्राचार्य अनिल सामंत यांना मी विनंती करते की त्यांनी ही भेटवस्तू त्यांना द्यावी. प्रत्येक वेळी कार्यक्रमाचा असा भाग असतो की सूत्रसंचालक सगळ्यांची नावं घेतो आणि मध्येच कोणतरी येतो आणि तुला पण एक घे म्हणून नाव घेऊन मला देण्यात येतं. मी म्हटलं तसं करू नका, मी माझं नाव मीच घेते, कारण ही आठवण मला सुद्धा पाहिजे भेटवस्तू आजच्या कार्यक्रमाची, की माझाही मराठी सूत्रसंचालन करण्याचा हा दुसरा कार्यक्रम आहे. पहिला मी कॉलेजमध्ये एकदा केला होता आणि असं साहित्याच्या कार्यक्रमात आणि ही आठवण मला पाहिजे. म्हणजे ते मगापासून हे झाले की तुझं प्रेमवस्तू तुझी भेटवस्तू घ्या आणि मलाच विचारत आहे की योगिता वेर्णेकरला द्या. मी म्हटलं मीच योगिता वेर्णेकर आहे, तर मलाही ही भेटवस्तू द्यावी आपण अशी मी विनंती करते. मी महादेव भोसले यांना विनंती करते की सूत्रसंचालक यांनी छान सूत्रसंचालन केलेलं आहे. योगिता वेर्णेकर यांना ती मानचिन्ह द्यावं. श्रीकृष्ण अडसूळ सर इथे आलेले नाहीत काही कारणास्तव. त्यांचाही या पुस्तक प्रकाशनामागे महत्त्वाचा भाग आहे. सर त्यांनी आमची भेटवस्तू आणि पुस्तक त्यांना आपण पाठवून देऊ लागतं. तर समारोपाचा कार्यक्रम करण्याअगोदर उपकाराची उतरा उलोवपा खातीर हांव आपयता श्री त्यांचे पती श्री महादेव भोसले यांना. सुस्वागतम. आजच्या या
सोहळ्याचं समारोपण माझ्यावर सोपवलेलं आहे. मी मैदानात गाजवणारा माणूस, व्यासपीठावर गाजवणारा माणूस नव्हे. परंतु आता ह्या सर्वांच्या आग्रहास्तव हे कार्य निरोप समारंभ माझ्यावर सोपवलेला आहे. तो आता मी सुरुवात करतो. थोडक्यात, गोवा मराठी अकादमी 66 प्रभाग भोसले प्रकाशन आयोजित अमर प्रेम या कादंबरीच्या लेखिका सो गुलाब महादेव भोसले यांच्या पुस्तक प्रकाशनाचा सोहळा आज येथे संपन्न झाला. माझ्या पत्नी गुलाब भोसले यांनी संसार सांभाळून या कादंबरीचं लेखन केलं आहे. तिच्या कथा कविता या वर्तमानपत्रात आलेल्या आहेत आणि पुढे सुद्धा तिच्या या कार्यात मी तिला शक्यतोपरी मदत करणार आहे. माझ्या या पत्नीच्या प्रवासामध्ये सहभागी झालेले सार्वजनिक बांधकाम मंत्री व कुडचड्याचे आमदार श्री निलेश काब्राल सर हे वेळात वेळ काढून या कार्यक्रमात उपस्थित राहून आपले मोलाचे शब्द आणि इतर काही गोष्टी लोकांना सांगतील अशी शिक्षणाविषयी म्हणा किंवा आपल्या करिअरातील काही गोष्टी त्यांनी समजावल्या. त्यांचा मी मनापासून आभारी आहे. प्राध्यापिका सारिका आडविलकर, केपे कॉलेज मराठी विभागाच्या, त्यांनी या कादंबरीची सुरुवात आणि लेखनातील काही खोचा, चुका, व्याकरण शुद्धीकरण मन लावून आपला कॉलेजचा अभ्यास, स्वतःचा संसार, मुलाचं लालनपालन हे सगळं सांभाळून मी 2-4 वेळा त्यांच्याकडे गेलो. हसतमुखानं माझं त्यांनी स्वागत केलं आणि लेखनात त्यांनी भरपूर आम्हाला मदत केली, म्हणून मी त्यांचा आभारी आहे. नामांकित मराठी साहित्यिका सो रजनी रायकर यांनी इथे येऊन आपले मत प्रदर्शित केल्याबद्दल त्यांचा पण मी आभारी आहे. गोवा मराठी अकादमीचे अध्यक्ष श्री अनिल सामंत वेळात वेळ काढून उपस्थित राहिले. त्यांनी या कादंबरीतील काही खोचक गोष्टी आमच्यासमोर प्रकट केल्या, समजावून सांगितल्या. त्यांच्याबद्दल मला त्यांचा खूप आनंद होत आहे. गोवा मराठी अकादमी शास्त्रीय विभागाचे अध्यक्ष श्री अरुण रायकर यांनी हा कार्यक्रम आयोजित करण्यासाठी मोलाचे सहकार दिले, त्यांचा पण मी आभारी आहे. तसेच लेखक ज्योतिबा पाटील व वहिनी नंदुमती पाटील यांनी पुस्तक लिहिण्यापासून ते पुस्तक प्रकाशित करेपर्यंत माझ्या पत्नीला व मला मदत केल्यामुळे मी त्यांचे मनपूर्वक आभार मानतो. पुस्तक छपाई मुद्रक सया काकडकर व मुखपृष्ठ चित्रकार योगेश कुंभार यांच्या पण मी आभारी आहे. हा कार्यक्रम आयोजित करण्यापासून कार्यक्रम कशा प्रकारे सुशोभित केला जाईल याच्यासाठी जे झटले ते गौरेश वेर्णेकर, राजेश कळंबरकर यांचा पण मी मनापासून आभारी आहे. सूत्रसंचालन योगिता वेर्णेकर यांनी आपल्या परीनं कार्यक्रमची सुरुवात, कार्यक्रमचं मध्य आणि कार्यक्रमाचा शेवट अगदी योग्य प्रकारे त्यांनी सांभाळला. त्यांच्या या सर्व कार्याचा
मी आभारी आहे. शेवट रवींद्र भवनाचे मॅनेजर यांनी कृष्ण कक्ष उपलब्ध करून दिल्याबद्दल त्यांचाही मी आभारी आहे. पुन्हा एकदा इथे उपस्थित राहिलेले आमचे मित्र, पाहुणे सोयरे, आमंत्रित केलेले पाहुणे यांना सर्वांना परत एकदा माझे नमस्कार, धन्यवाद. धन्यवाद सर. खरं तर कार्यक्रम संपलेला आहे, पण असं म्हणतात कोणताही चांगला कार्यक्रम झाला तर कोणतरी एक गोष्ट राहून जाते. तसं वहिनीत जर राहिलं म्हणजे नंदुमती वहिनींना भेटवस्तू द्यायची ती आहे, राहिली आहे. पण मी विनंती करते नंदुमती रायकर यांना, त्यांनी व्यासपीठावर येऊन आपली भेटवस्तू वहिनीकडून स्वीकारावी. कार्यक्रमाची सांगता झाली आहे. पुस्तक घेऊनच सगळ्यांनी जावे आणि आम्हाला उपकृत करावे.